सर्पमित्र झालात हे लक्षात घ्या. मी साप याविषयी बोलणार आहे, त्यामुळे मला वाटतं आपण सगळी दारं वगैरे लावून घेऊ. कोणी पळून गेलात तर साप डूक धरून तुमच्या मागे येणार आहे हे लक्षात ठेवा. इतर वक्ते बोलत असताना बरेच विद्यार्थी इथून पळून जात होते, पण सगळे साप डूक धरून सूड भावनेने तुमच्या घरापर्यंत येतील अशा आज्ञा मी त्यांना देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी अतिशय शांत चित्ताने ऐका. वेळ खूप कमी आहे. मला माहीत नाही मी एवढ्या वेळात संपेल की नाही, कारण माझ्यानंतर खरमाळे सर पण आहेत. खरमाळे सर मला म्हटले होते की त्यांच्या लेक्चरला 1.5 तास लागतात आणि माझ्या लेक्चरला 72 तास लागतात. तो 72 तास कसे लागतात ते माझ्या प्रवासामध्ये सांगेन. थोडक्यात मी सांगणार आहे की सापांविषयी बोलणारी इथं अख्खी गँग आहे माझी. सोलापूरमध्ये खूप सर्पमित्र आहेत, ते लोकांना बोलू द्यावं सापांविषयी. हे तुमचं शहर आहे, तुमच्या शहरात येऊन मला तुमचा अपमान करायची अजिबात इच्छा नाही. मी तुम्हाला ज्या जो देश भारत हा सापांचा देश आहे, आणि त्या देशामध्ये ज्या वेळेला मी 1969 साली मी सुरुवात केली त्यावेळेला अख्ख्या देशामध्ये 3 लोक होते. मद्रासमध्ये रोमलस विटेकर होते, कलकत्तामध्ये दीपक मित्रा होते आणि महाराष्ट्रामध्ये मी एकटा होतो. ह्या क्षेत्रात पडण्यासाठी माझे आई वडील कधीच साप पकडत नव्हते, माझे आजोबा कधीच साप पकडत नव्हते, मामा साप पकडत नव्हते. कसं काय झालं असेल हे सगळं? हे सगळं करत असताना एक दिवशी मी माथेरानमध्ये राहत असताना माझा रूमची काच फुटली होती आणि तो दिवस होता साधारणपणे ऑगस्टमधला. ऑगस्टमध्ये माथेरानमध्ये सगळे ढग खाली उतरतात आणि ते ढग त्या फुटलेल्या काचेतून, जी फुटलेली काच होती खिडकीची, त्याच्यातून सगळे ढग माझ्या रूममध्ये येत होते आणि खूप थंडी वाजत होती. जरा शांत बसा सगळ्यांनी. आणि तो टाळण्यासाठी मी माझ्या सहकार्याला विचारलं, अरे आपल्याला एखादी काच बसवता येईल का? तो येईल की काच बसवायला, काहीच हरकत नाही आपल्याला, पण आपल्याला कर्जतपर्यंत चालत जावं लागेल, तिथून 20 किलोमीटर चालत जावं लागेल, काच घ्यायची आणि परत यायचं. मला शक्य नव्हतं. मग एकाने सांगितलं आपल्या बंगल्याच्या मागच्या बाजूला काही काचा पडल्यात, त्याच्यातली एखादी आपण सिलेक्ट करू. आणि तो सीन असा दिसला मला. तुम्हाला दिसतंय का साहेब? काय हे मध्ये येत आहे? हे मध्ये येत आहे का? नाही तर मागे घेतो मी. ठीक आहे? नाही, तुम्ही फारच वाकडे तिकडे झालात म्हणून विचारलं. नाही, साप एवढा वाकडा झालेला बघितला, पण माणूस पहिल्यांदाच बघितला. तर असे काचा तिथं पडलेल्या होत्या आणि एक एक काच आम्ही मोजून काढत असताना माझ्या एकाच्या लक्षात आलं की त्या काच्याखाली काहीतरी काळं काळं दिसतंय. एक जण म्हणतो बहुतेक साप आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यावेळेला माझं वय होतं 18 वर्षाचा होतो आणि मी पण बघितलं होतं. माझ्याकडं मी आत्ता त्या काळापर्यंत 4-5 सापांची नावं ऐकली होती, ती सुद्धा गारुड्यांच्याकडं. नाग, धामण, हिरटोळी गारुड्यांचं नाव आहे बरं का, कखऱ्या आणि मांडूळ. संपलं. आणि ते मला सांगत होते मांडूळ 2 तोंडाचा, 6 महिने से इधर से चलता है, 6 महिने से इधर से चलता है, असं नॉलेज आम्हाला मिळालेलं आहे लहानपणापासून. त्यामुळे हा साप बघितल्यानंतर मला काही समजलं नाही. माझ्यासाठी खूप बाहेरचं होतं, हे जगच बाहेरचं लांबचं होतं. थोड्या वेळानंतर सगळे आरडाओरडा झाल्यानंतर त्या 2 काचेच्या फटीमधनं त्यांनी डोकं बाहेर काढलं. तोपर्यंत लाठ्या खाठ्या गोळा झाल्या होत्या आणि मी बघत होतो त्याच्याकडे प्रेमाने. आमची आरडाओरडा चाललेली आहे आणि तो शांत चित्ताने आमच्या सगळ्यांकडे बघत होता. आयुक्त मॅडम, मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेला पहिल्यांदाच मला एक तपश्चर्या करणारा, जसा एक ऋषी असतो की समोर अप्सरा नाचतायत, जनावरं येऊन त्याला डिस्टर्ब करतायत, पण तपस्वी तिथंच बसून तो तपश्चर्या करतोय, तसा वाटला मला. की आम्ही सगळे नाचतोय त्याच्या बाजूने. कोण म्हणतोय मारा, कोण म्हणतोय तोडा, कोण म्हणतं जाळा, पण तो तिथंच बसून राहिला होता शांत चित्ताने. मी पुढं गेलो. एक खेळण्याचं आपलं ते पत्ते असतात नाही का, म्हणजे मी पत्ते खेळत नव्हतो त्या काळात.
एक पत्ता पडलेला होता, तो घेतला मी आणि त्याच्या डोक्यावर ठेवला. जे डोकं बाहेर आलं होतं त्याच्यावर ठेवला. त्याने फक्त जीभ बाहेर काढली आणि मला हॅलो बोलला असेल कदाचित. आणि नंतर मग मी काय म्हटलं, अरे तो काहीच करत नाही रे, हे नाही ना म्हणे मारायचं आपल्याला त्याला. म्हटलं थांब बघू आपण प्रयत्न तर करू. मग दुसरा हात लावून बघितला, काही केलं नाही. मग धाडस केलं, मनाशी बोललो आपल्याला धरता येईल ह्याला रे, आणि त्याला पकडलं, त्याला बाहेर काढला आणि लोकांना दाखवला माझ्या आयुष्यातला पहिला साप. त्यावेळेला 1969 साल होतं मित्रांनो. आणि त्यावेळेला कदाचित त्या सापालाही समजलं असेल की हा माणूस आपल्या आयुष्यामध्ये क्रांती घडवू शकेल. आणि हळूहळू मग लोकांचा कॉन्फिडन्स घेतला. एका बाटलीमध्ये तो साप असा उलटा टाकला, शेपटीकडनं आत टाकला, झाकण लावलं. एक शाळेचे शिक्षक चालले होते. ते म्हणलं अरे काय चाललंय? म्हटलं एक साप पकडला आम्ही. त्यांनी बघितलं असं, अरे कांढरा असेल रे हे. म्हटलं मला नाही माहिती, सापाची नावं मला नाही माहिती, काय करू म्हटलं. त्या सोडून सोडायला लागल्यानंतर माथेरानच्या सगळ्या नागरिकांनी मला विरोध केला. मला सांगितलं आता त्या सापाने आपल्या सगळ्यांना बघितलेलं आहे, आता तो रात्री डूक धरून सूट भावनेने रात्रीतनं येणार आणि आपल्या सगळ्यांना चावणार. आणि माथेरानची लोकसंख्या कमी झाली तर तू जबाबदार आहेस. मी तसाच साप घेतला. शिक्षकांना विचारलं मी काय करू? ते बोलले जा परळला घेऊन जा, हाफकिन इन्स्टिट्यूट आहे तिथं बघतील ते. म्हटलं मी गेलो, मुंबईला गेलो परळमध्ये. आणि काय ते सर जरा थोड्या वेळाने बोलू ना आपण, काही इमर्जन्सी असेल तर बाहेर जाऊन बोला ना. मला वाटलं दुसरा साप आलं की काय तिथून. तो परळमध्ये गेलो, त्या वॉचमननी विचारलं क्या? मी त्याला बाटली दाखवली. तो बोलला सामने का बिल्डिंग. मी तिथं गेलो, त्यांनी विचारलं क्या? सरकारी लोक असेच बोलत असतात. मी बाटली दाखवली. त्याने असं इकडं तिकडं बघितलं, गमबूट घातलेले, खाकी कपडे घातलेले, हातात दांडुका घेतलेले 2-3 लोक आले. मला वाटलं मारतायत की काय मला. म्हटलं हे पकडलं, ठीक आहे म्हणजे. त्याने असं काढलं, डोकं पकडलं, मोजला 2 फूट 9 इंच, चिठ्ठी केली तयार 2 फूट 9 इंच. बोललं त्या काउंटरला जा. म्हटलं ठीक आहे. मी तिकडं गेलो, म्हटलं हे त्यांनी दिले. हां ते बोलले की 1 रुपया होतोय तुमचा. म्हटलं कशासाठी? म्हणजे ते साप आणलाय तुम्ही. म्हटलं साप विकायला नाही आणला मी. म्हणजे आम्ही 25 पैसे फुरशाला देतो, 1 रुपया मण्यारीला देतो आणि 2 रुपये नागाला आणि 2 रुपये गोणसला देतो. किती देणार तुम्ही आम्हाला? म्हटलं नाही ना, मला विकायचंच नाही साप, मी धंदा करायला आलेलोच नाही, मला परत द्या, मी सोडीन कुठं तरी. आणि आमची सगळी बाचाबाची होत असताना एक डॉक्टर देवरच म्हणून तिथं उपसंचालक होते. ते आल्यावर काय झालं? म्हणजे हा मुलगा असा असं बोलतोय, ये इकडं म्हणे. काय झालं? म्हटलं मी साप ओळखायसाठी आणला आणि ह्या माणसाने साप काढला आणि मला पावती दिली आणि मला सांगितलं रुपया घेऊन जा म्हणून. म्हटलं मला साप विकायचा नाही आहे. विचारलं ठीक आहे म्हणे. वडील काय करतात? म्हटलं डेप्युटी कलेक्टर आहेत. भावंड किती आहेत? म्हटलं अजून 2 भाऊ आहेत. नशीब तुझं आडनाव तसं कायमचं राहील. म्हटलं काय झालं? म्हणे हा जो साप पकडला याचं नाव आहे मण्यार आणि हा नागाच्या 3 पट विषारी आहे. हा जर चावला असता तर तो मुंबईपर्यंत पण येऊ शकला नसता. मी थोडासा नाराज झालो त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर. तिथनं खिन्न मनाने परत माझ्या घराला जायला लागलो होतो. आणि जाता जाता लोकलमध्ये मला एक विचार आला की अरे नागापेक्षा 3 पट विषारी साप इतका सहज मी पकडू शकलो तर मला नाग पकडल्याचा आनंद व्हायला लागला होता की अरे आता आपण सुरुवात करू. आणि मग हळूहळू साप पकडायला सुरुवात केली. हा 18 वर्षाचा मी असा दिसायचो. हे माझा फोटो आहे. त्यावेळेला खरंच हँडसम दिसायचो हो मी. तो अशा तऱ्हेने सापाचं कलेक्शन वाढायला सुरुवात केली. आणि मग कोणाकडनं तरी मी एक पेटी आणली, त्याच्यामध्ये साप ठेवायचो. 3-4 दिवस झाल्यानंतर लक्षात आलं अरे आपण सापांना खायला नाही दिलं. मग मी विचारलं साप काय खातात? एकानं सांगितलं दूध. मग दुधाच्या 3 वाट्या ठेवल्या त्यांच्यामध्ये सापाने. तुम्ही एक काम करता का साहेब, ते माझा LCD माझा जे हा तो असा उलटा ठेवता का वरती? माझा लॅपटॉप फक्त इकडे उलटा ठेवा, मला क्लू मिळतोय पुढचा. बस बस बस, 1 नंबर.
तर अशा तऱ्हेने मी हळूहळू कलेक्शन वाढवायला सुरुवात झाली. माथेरानमध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये समजायला लागलं की अरे ह्याच्याकडे साप असतात म्हणून. बघायला त्या काळामध्ये 1971-72 साली कोण आलं असेल माहिती आहे तुम्हाला? बहात्तर साली माझ्याकडं बाळासाहेब ठाकरेंनी नाव ऐकलं, माझ्याकडं आले, मला भेटले. किती जवान दिसत होते. मी नाही हा, बाळासाहेब. आमचा 72 सालचा फोटो. आणि ही माणसं बाळासाहेब ठाकरे हे मोठे आहेत हे मला त्याच दिवशी पटलं. माझ्या घरी आले म्हणून नाही, मी त्यांना समजून सांगितलं बाळासाहेबांच्या हातात साप आहे की सापाला जर त्रास दिला नाही तर काही करत नाहीत. आणि त्या माणसाने सहज साप असा हाताळला. माझ्या इथून पॅनोरामा पॉईंट 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर ते चालत चालत अख्ख्या फॅमिली. उद्धव ठाकरे त्यावेळेला 11 वर्षांचे होते, लक्षात घ्या. मासाहेब होते त्यांच्याबरोबर, राज ठाकरेंच्या भगिनी होत्या त्यांच्याबरोबर. आणि असे सगळे पदाधिकारी चालत 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 पॅनोरामा पॉईंटला गेले आणि सनराईज बघायसाठी गेले. आणि त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली. 4-5 लोक आरडाओरडा करायला लागले. त्यांनी विचारलं काय झालं, विचार रे त्याला. म्हणे ते साप मारतायत. बाळासाहेबांनी तिथं गेले, त्यांना सगळ्यांना सांगितले हे मागवा सगळे. मागचा पुढचा विचार न करता बाळासाहेबांनी असा हात घेतला, दुसऱ्या हातामध्ये बारीक काडी घेतली, हातावर तो साप घेतला. तेव्हा आपल्याला आता पॅनोरामा, आपल्याला सनराईज नाही बघायचं, आपल्याला खैरेंकडे परत जायचं. साहेब स्वतः असे आले, असा हातात साप घेऊन 2 किलोमीटर चालत आले. आणि मला म्हटले घ्या तुमच्यासाठी काहीतरी आणलंय मी. मॅडम मी घाबरलो. सॉस्केल व्हायपर, फुरस जातीचा विषारी साप साहेबांनी काही मागचा पुढचा न विचार करता हातामध्ये घेऊन आला. हा मोठेपणा बाळासाहेबांच्या मध्ये आहे. तेवढ्यासाठी त्यांना मोठं जे म्हणतो ना मी, तो हा मोठेपणा मी साहेबांमध्ये बघितला आहे. मग ज्या वेळेला मी लेक्चरमध्ये जायचो आणि लोकांना सांगायचो अरे सापाला त्रास नाही दिला तर साप काही करत नाही, लोक म्हणायचे नाही, सिद्ध कर. सायन्स काय असतं शेवटी, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. या उक्तीने मला सांगायचं की तू सिद्ध करून दाखव आम्हाला की सापाला जर तू त्रास नाही दिला तर साप तुला काही करणार नाही. मी 1980 साली 72 विषारी सापांच्या बरोबर 72 तास राहायचा विश्वविक्रम केला होता. त्या 72 सापांचं विष काढलं असतं तर 876 लोक मेले असते. 72 तासामध्ये मी तुम्हाला सांगतो काहीही घडलं नाही. पहिले 8 तास 72 विषारी साप आणि एक माणूस, 72 विषारी साप आणि एक माणूस, हाच आकडा चाललेला होता. 10 तासानंतर काय घडलं मला समजलं नाही. 8 फूट बाय 8 फूटचं केबिन होतं, म्हणजे इथून त्या काळ्या त्या शेवटच्या पॉईंटपर्यंत एवढंच बारकं केबिन. 72 विषारी साप होते, एक खुर्ची, टेबल, बस काही नव्हतं. 10 तासानंतर चमत्कार घडला आणि 72 विषारी साप आणि एक माणूस हे समीकरण निघून गेलं आणि आम्ही सगळे मिळून 73 झालो. इतकं सर्पमय झालं होतं ते वातावरण. त्यावेळेचं पुण्याचं तापमान, हा जो प्रसंग घडतो हा 20 जानेवारीला आहे. 20 जानेवारीला पुण्याचं तापमान 6 डिग्री सेंटीग्रेड होतं. आणि त्या काचग्रहामध्ये सापांसाठी एकच गरम वस्तू होती, ती म्हणजे मी. त्यामुळे प्रत्येक साप माझ्या उभेसाठी येत होता. मी आता टी शर्ट घातला आहे, टी शर्टवर मी जॅकेट घातला होता. जॅकेटच्या 2 बटनांमधनं साप सगळे आतमध्ये जात होते. आणि आतमध्ये जाऊन अशा पोटामध्ये असे 70-72 साप, गरोदरबाईपेक्षाही मी मोठं दिसत होतो. आणि मी तसाच बसून राहिलो होतो बराच वेळ. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांना विचारलं साप कुठे आहेत, ते म्हणले पोटात आहेत. मी असं बघितलं, हळूहळू एक बटन काढलं आणि सगळे साप अलगद खाली घेतले. इतकं चांगलं रिलेशन, इतके चांगले वागतात रे साप. त्यांनी ठरवलं असतं तर मला केव्हाच साप पाठवलं असतं वरती, पण नाही पाठवलं. त्यावेळेचा सगळ्यात शेवटचा इन्सिडन्स मॅडम मी तुम्हाला सांगतो. 72 विषारी सापांच्या बरोबर 72 तास राहायचा विक्रम ज्या वेळेला करत असताना पुण्याचे पोलीस कमिशनर साहेब आले आणि त्यांनी सांगितलं का, ते विटनेस होते त्या गोष्टीला, की आपल्याला 72 तासाला 5 मिनटं शिल्लक आहेत. मी उठून उभा राहिलो
कपडे झटकायला लागलं, धूळ वगैरे होते, अंगावर विष्ठा पडलेली होती, काती पडलेल्या होत्या. आणि त्या काचगृहामध्ये एक चक्कर मारली मित्रांच्या बरोबर. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण कुलूप निघालेलं होतं, कुलूपचं सील तुटतानाचा आवाज झाला होता. आणि मी परत मागं वळून बघितलं आणि नाही म्हटलं, आता काचेच आतमध्ये येत असताना म्हटलं माणसाचा प्रतिनिधी म्हणून मी आतमध्ये आलो, पण ह्या काचगृहाच्या बाहेर पडताना सापांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक माणसाच्या समोर जाईल हा त्यांना वचन दिलं मी, म्हणूनच आज मी इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यानंतर मी एक ठरवलं, आता लेक्चर्स ठिकठिकाणी देत फिरण्यापेक्षा आपण एक कायमस्वरूपी संस्था का नको करायला. म्हणून पुण्यामध्ये 1984 साली आम्ही सर्पोद्यानाची उभारणी केली. मित्रांनो, आज सांगायला मला आनंद वाटतोय, 8 ऑगस्ट रोजी मागच्या महिन्यामध्ये या संस्थेने 40 वर्ष पूर्ण केली. 40 वर्ष आम्ही सेवा केलेली आहे. आणि मला वाटतं तुमचे डॉक्टर आहेत, मला वाटतं झूचे, कुठे आहेत गेले, मला वाटतं काय हरकत नाही. देशातला एकमेव झू हा होता त्या काळातला, देशातला एकमेव प्राणी संग्रहालय असा होतं की अंधमित्रांसाठी प्रत्येक सापाची माहिती ही ब्रेल लिपीमध्ये दिलेली होती. त्याच्यानंतर नुसतं आम्ही लोकांपर्यंत नाही थांबलो, म्हटलं आता शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. म्हणून एक शास्त्रीय जर्नल तयार केलं आणि जे जागतिक पातळीवर घेऊन गेलो. 1988 साली आम्ही जर्नल चालू केलं. हळूहळू मग सर्पपूजेकडे वळलो आम्ही, की सर्पपूजेने काय होतं, दरवर्षी हजारो साप मरायला लागलेले आहेत, आपण ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. गारुडे आपल्याकडे घेऊन येतात, दूध मागतायत, त्यांची तोंड शिवलेली असायची, शिवलेली तोंड आम्ही काढायचो, त्यांना साफसफाई करायचं, बरं करायचं, परत निसर्गात मुक्त करायचं. म्हटलं नाही, आता ह्याच्या पुढे जिवंत सापांची पूजा महाराष्ट्रात बंद करू आपण. महाराष्ट्रात सगळीकडे फिरलो, लोकांनी सांगितलं की ठीक आहे, भिकाऱ्याला तुम्ही सांगू शकता की भीक मागू नको, कायद्याने गुन्हा आहे, पण त्यांनी करायचं काय. म्हणून आम्ही उपाय काय केला की सर्प मित्रांसाठी, सर्व सार्वजनिक संस्थांसाठी फायबर ग्लासचे नाग तयार करून आम्ही 1500 नाग महाराष्ट्रभर वाटले, फुकट वाटले. आणि त्यांना सांगितलं आजपासून अशा पद्धतीची सर्पपूजा आपण करायला सुरुवात करू. आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आला. त्यानंतर जास्तीत जास्त अंधश्रद्धा ज्या होत्या त्या कोकणात होत्या. म्हणून कोकणात वरच्या टोकापासून, त्यावेळेला पालघर जिल्हा नव्हता, मला वाटतं ठाणे जिल्ह्याच्या वरच्या टोकापासून शेवटपर्यंत जवळपास 720 किलोमीटर पदयात्रा केली. पदयात्रा प्रत्येक गावामध्ये गेलो, प्रत्येक शाळेमध्ये गेलो, 1 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि अशा पद्धतीने जनजागृतीचं काम आम्ही करत राहिलो. आणखीन जेणेकरून लोकांना वाटायला लागलं की साप आपले मित्र आहेत म्हणून. त्याच्यानंतर आम्ही एक ॲक्टिव्हिटी चालू केली, ती म्हणजे धामण बचाव मोहीम. की धामण का वाचवायला पाहिजे आपल्याला, धामण जर राहिली तर तुम्हाला काय फायदा होऊ शकेल का, म्हणून एक गणित मांडायला सुरुवात केली. तुमच्यापैकी कोणी ऑडिट डिपार्टमेंटचं आहे का इथं? तुम्ही कॅल्क्युलेशन करा मॅडम. इथं काय लिहिलं आहे बघा, एक उंदराची जोडी मी प्रयोगशाळेच्या कंडिशनमध्ये जर वाढवली, एक उंदराची जोडी, तर एका वर्षामध्ये मला 888 पर्यंत आकडा मिळतो एका जोडीपासनं. माझ्याकडची जी धामण आहे ती धामण 6 उंदीर आठवड्याला खाते. आपण आता गुणिले बघा, ते 6 म्हणजे आता 52 आठवडे केलेले आहेत बरं का. तर त्याचा पुढं 312च्या जवळपास आकडा येतोय. येतोय लक्षात? आता पुढचं गणित बघू आपण. 3 बरं का, म्हणजे 156 जोड्या धरू आपण उंदराच्या. आता परत 156 गुणिले 888, हा किती येतोय आकडा? 1,38,000. धामणीचं आयुष्य 20 वर्षाचा, गुणिले 20 किती येतोय आकडा मॅडम? एक धामणीचं अंड तुम्ही पायाखाली कुस्करताय, एक धामण मारताय, याचा अर्थ असा आहे की 27 लाख उंदरांना तुम्ही जीवदान देताय. अशा पद्धतीने जर सर्पहत्या व्हायला लागली असेल तर आपल्याला यापुढे नागपंचमी साजरी करता येणार नाही, तर ह्याच्यानंतर आपल्याला उंदीर पंचमी साजरी करावी लागेल.
लक्षात घ्या, आता उंदीर भारताच्या कृषीप्रधान देशामध्ये उंदरांकडनं किती अन्नधान्य नाष्ट केलं जातं ते जर वाचलं आणि ते वाचवायचा प्रयत्न आपण नाही करू शकत. तुम्ही किती लोकांनी उंदीर पकडले तो घरात आत्तापर्यंत? कोणी 12 उंदीर पकडलेत त्यांनी हात वर करा, एक पण नाही. पण धामण मारू शकतो आपण सहज. त्याच्यामुळे आजपासून ह्या हॉलच्या बाहेर पडताना मला प्रत्येक माणूस मला सर्पमित्र झालेला पाहिजे. आपण काहीतरी ठोस पावलं उचलू. मी कशाच्याही अपेक्षेने इथपर्यंत आलेले नाही आहे. भगत मॅडमचा फोन आला, मी म्हणलं येतो 100%. ते म्हणले 2 लेक्चर करतो म्हटलं. त्यांनी मला सांगितलं असतं इथंच राहा तरी राहायला आलो असतं मी. मला माहिती आहे तुम्ही बोलणार नाही आहे, पण मी मदत करायला तयार आहे. आपण मोठा एक सर्पयज्ञ केल्यासारखं मोठी जागृती तयार करू दे. सगळे सोलापूर जिल्ह्यातले सगळे साप वाचले पाहिजेत. धामण बचाव ह्यासाठी आम्ही नुसती जनजागृती नाही केली, तर आम्ही स्वतः प्रयत्न केलेत. त्यांचं ब्रीडिंग करायला सुरुवात केली आणि दरवर्षी आम्ही 500 पिल्लं सोडत गेलो निसर्गामध्ये. दरवर्षी धामणीची 500 पिल्लं निसर्गात मुक्त केली. आणि हे 40 वर्ष आम्ही काम करतोय. गुणिले किती मॅडम सांगा तुम्ही आता. याच्या व्यतिरिक्त बरं का आम्ही इतर सापांचं सुद्धा ब्रीडिंग केलेलं आहे. नागाचं ब्रीडिंग केलेलं आहे, धामणींचं त्याबरोबर आजगरांचं केलेलं आहे, दिवडचं केलेलं आहे. अशी सगळी पिल्लं आम्ही वर्षानुवर्ष सोडत आलेलं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. ही तुम्हाला दिसतंय का सर? खाल नाही दिसत? ठीक आहे, इंग्रजीमध्ये मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. चीनमधली गोष्ट 1958 सालची. तिथले जे लीडर होते त्यांचं नाव होतं माओ. त्यांनी भारतावर आक्रमण केलं असं तुम्हाला माहिती असेल कदाचित 1960-61 सालचं. तर त्यांच्या लक्षात आलं की आपली लोकसंख्या वाढायला लागलेली आहे, आपल्या लोकांना खायला कमी पडायला लागलेलं आहे. त्यांनी त्यांच्याकडचे BS कुलकर्ण्यांना बोलवलं की बोललं तुम्ही पक्षीतज्ञ आहात, आम्हाला सांगा हे पक्षी कशा पद्धतीने कंट्रोल. मग त्यांनी सांगितलं युरेशियन स्पॅरोवरती दिसतोय फोटो, तो पक्षी साधारणपणे वर्षाला 2 किलो धान्य खातोय. आपण जर 2 कोटी जर पक्षी मारले तर आपण 60,000 चीनी लोकांचं पोट भरू शकतो. त्यांनी आदेश दिले आणि धडाधड सगळे पक्षी मारले. त्याच्या दुसऱ्या वर्षी दुष्काळ आला. 4 कोटी चीनमधले लोक मेले. 4 कोटी. एक माणूस दुसऱ्या काही खेडेगावामध्ये तर मारायला टेकलेला माणूस लोकांनी कापून खात होते. अशी परिस्थिती तिकडं होत होती. कशामुळे? तर छोट्याशा पक्ष्यामुळे. हा पक्षी आपल्या आयुष्यात एवढं जर घटना, आणि ही जिवंत घटना 58 सालची घटना आहे. त्यानंतर ह्याच जातीचे काही पक्षी रशियाने चीनला दिले परत, आणि मग त्यांची संख्या हळूहळू वाढायला लागली. म्हणूनच तुम्हाला सांगतो एकही घटक तुमचं ग्रासलँड आहे. हो सोलापूर किती अप्रतिम जागा आहे. ट्री प्लांटेशन करू नका इथं, ग्रासेस वाढवा तुम्ही बरं का कुलकर्णी साहेब. खरंच ग्रासलँड सारखीच ठेवा तुम्ही, नका झाडं लावू रे बरं का. जी काय झाडं लावायची ती शहरात लावा ना, पण तुमच्याकडे किती रिच फ्लोरा फॉना आहे, तो जतन करायलाच पाहिजे. तो एक स्टोरी आली होती मध्ये. स्टोरी बघा किती छान आहे. जळगावच्या व्यापाऱ्याला 10 लाख रुपयाला सर्पमणी विकला. ही बातमी रिसेंट बातमी आहे. त्यानंतर आम्ही म्हटलं आता काय असतो त्याच्यावर प्रयत्न करायला सुरुवात केली. आम्ही त्या गारुड्यापर्यंत गेलो आणि लक्षात आलं की सर्पमणी म्हणजे काय असतं, तर ते बेन्झाईनचे खडे होते आणि लोकांना हे 10-10 लाख 1-1 लाख रुपयाला ते देऊन ते फसवत होते. अशा पद्धतीने तुम्ही फसवून देऊ नका. मगाशी ब्लू कोब्रा, ग्रीन कोब्रा जेवढ्या संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी आता उभं राहायचं आहे आपल्याला. कुठल्याही परिस्थितीत सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना खत पाणी घालून देऊ नका. प्रत्येक माणसापर्यंत जा आणि त्यांना जागृत करा. राहुल शिंदे कुठे आहेत? हां, नुसतं पारितोषिक आणि झाड मिळालं म्हणून थांबवायचं नाही, काम करायचं आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आम्ही भारतातल्या तमाम मदाऱ्यांसाठी काम केलं. राजस्थानमधले जोगी लोक म्हणतात ह्या मदाऱ्यांना मेनका गांधींनी पुण्याला पाठवलं की ह्यांना ट्रेन करा आणि ह्यांना सांगा तुम्ही की हा धंदा सोडा म्हणून. आम्ही 8 दिवस त्यांच्यावर हामेर करत होतो, अरे नका करू.
सगळ्यात शेवटी कुलकर्णी साहेब माझ्या लक्षात आलं की त्यांचं एकच इंटेन्शन होतं की आम्ही तावीज विकतो बरं का, आम्ही हा तावीज विकतो आणि ह्याची किंमत 500 रुपये, आमचा धंदा बंद नका करू. म्हटलं ठीक आहे, तुम्ही साप पकडायचं म्हणजे साप संग्रही ठेवू नका, तुम्ही फक्त तावीज विका. तावीजच्या आत काय टाकता, तर ते बोलले राख टाकतो आणि आम्ही सांगतो ते कपाळाला लाव, साप चावल्यानंतर तो वाचेल. म्हटलं ठीक आहे, मी हा तावीज तुला मी बनवून देतो. मग आम्ही 2000 तावीज त्यांना बनवून दिले त्या प्रत्येक गारुड्याला आणि त्याला सांगितलं की आता तू सांग की साप चावलेल्या माणसाने इथला तावीज आहे ना तो उघडून बघायचा आणि त्याच्यामध्ये एक मंत्र आहे, तो मंत्र वाचायचा, तुला साप चावल्यानंतर काही होणार नाही. मंत्र काय होता, तर साप चावल्यानंतरचं फर्स्ट एड होतं की काय काय करायचं, साप चावल्यानंतर पट्टी कशी बांधायचं, काय काय करायचं, एवढंच दिलं होतं आम्ही त्याला. आणि असे तावीज विकायला सुरुवात केली होती आम्ही. त्यांच्या अंधश्रद्धेलाच खत पाणी घातलं आणि ते जिवंत ठेवलं, लोक वाचायला लागलेले आहेत आता. त्यानंतर जशपूर छत्तीसगडमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं. ते त्यावेळेचे जोगी सरकारांनी लक्षात आलं होतं, त्याचा शपथविधी झालेला होता. एक छोटंसं गाव होतं जशपूरमध्ये, तिथं 300 लोक 15 दिवसाच्या आत सर्पदंशाने मेले. 300 लोक. म्हणून सगळ्या चक्र फिरली आणि मला त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला चांगला माणूस बोलवायचा आणि वाचवायचेच लोक. म्हणून आम्ही तिथं गेलो, लोकांशी बोललो. ते माझ्या शेजारी जे बसले ते कलेक्टर आहेत तिथले. आणि सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आले काही मांत्रिक त्यांच्या गावात आले होते आणि त्यांनी त्यांना नाक पकडून दाखवला, नाक चावून दाखवला. आणखीन तांदूळ त्यांच्याकडे होते, तांदूळ फक्त असे उतरून त्याच्या बाजूला टाकले आणि तो माणूस बरा झाला. ते बघितल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स इतका वाढला. हे अशा तऱ्हेचं चित्र दिसत होतं. प्रत्येक शिंपल्यामध्ये त्यांनी तांदूळ त्यांना विकले होते 101 रुपयाला. आणि त्यांना वाटत होतं की आत्मविश्वास असा झाला होता की आपल्याला हे तांदूळ आहेत, आपल्याला काहीच होणार नाही. प्रत्येक माणूस साप पकडायला सुरुवात केली होती आणि प्रत्येकाला साप चावायचा. आणखीन संध्याकाळच्या वेळेला हे आदिवासी लोक असल्यामुळे संध्याकाळी ते मोहाच्या फुलांचं काहीतरी करतात, ते प्राशन करत होते आणि त्या नशेमध्ये सगळे मरायला लागले होते. मग नंतर आम्ही त्याची जनजागृती केली. कलेक्टरला सांगितलं की आता आपल्याला हे थांबवलं पाहिजे. मला ही भाषा येत नाही रे त्यांची, पण म्हटलं आपण सगळा मिळून प्रयत्न करू. आणि आम्ही जशपूर छत्तीसगड अख्खा स्टेटमध्ये कामाला सुरुवात केली. आजपर्यंत अजून ते काम चालू आहे. दुसरं, ज्या वेळेला माझा कुलकर्णी साहेब माझ्याकडं बँक बॅलन्स 11 रुपये पण नव्हता, माझ्या बँकेमध्ये 11 रुपये पण माझ्या खात्यात नव्हते, त्यावेळेला मी तमाम मांत्रिकांना आव्हान केलेलं होतं महाराष्ट्रातल्या की कोणी येऊन मंत्र शक्तीने सर्पविष उतरून दाखवावं, मी 11 लाख रुपये इनाम देईल. माझ्याबरोबर त्यावेळेला दाभोळकर होते, नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे. आणि दाभोळकरांना ह्या मधला जो माणूस आहे ना, ह्याने आव्हान केलं की मी उतरून दाखवतो, मला 11 लाख पाहिजेत. दाभोळकरांनी मला फोन केला, अरे म्हणे एक माणूस तयार झाला, काय करता येईल. म्हटलं जाऊ आपण. रत्नागिरीला गेलो आम्ही, सगळ्यांना बोलवलं. त्याला म्हटलं मला 5 मिनटं द्या. दाभोळकरांना सांगितलं. मी त्याला आतमध्ये घेतलं. म्हटलं तू साप पकडतो का. मला पकडतो. म्हटलं हे बघ, आपण दोघं एकमेकाला फसवू शकत नाही, मी पण त्याच धंद्यातला आहे, तू पण त्याच धंद्यातला आहे, हे बंद कर ना. म्हटलं तू जाऊन सांग ना की बाबा हे सगळं खोटं आहे म्हणून. तो बोलला नाही हे लोक नाही ना ऐकत. मला त्यांचे सरपंच वगैरे बोलायला लागले, हे आमचा मंत्र तुमच्यापेक्षा लय पॉवरफुल आहे, बघा म्हणे तुम्ही. ताबडतोब बाहेर आलो आम्ही, नाक काढला आणि ह्यांनी सुरुवात केली. 10 सेकंदामध्ये त्याचा खेळ खलास झाला आणि त्याने हार पत्करली. नंतर तुमच्या सोलापूर जिल्ह्यामधले अजून एक घटना अशी झाली, पंढरपूरची बातमी आली आमच्यापर्यंत. पंढरपूरमध्ये एका नागाच्या डोक्यावर केस आहेत आणि तो केसवाला साप बघायला पांडुरंगाला जेवढी गर्दी नाही तेवढी गर्दी त्याच्याकडे आहे. आम्ही पुण्यावरनं सगळे तिथपर्यंत गेलो, जाऊन बघितलं सगळं आणि त्याला सांगितलं बाबा रे आपण दोघं एकच धंद्यातले आहोत, असं नाही घडत, तुला माहिती आहे. त्यांनी फार विचार केला. त्याने सांगितलं ठीक आहे म्हणे, मला मान्य आहे हे सगळं, जो काय गल्ला होईल तो आपण अर्धा घेऊ. पण तरी त्याला विरोध केला आणि ही गोष्ट लोकांपर्यंत नेली. ही जे काही केस आहेत हे घोड्याच्या शेपटीचे कापलेले केस त्यांनी मागच्या बाजूला अरल्डाईटनी चिकटवलेले आहेत, हे त्याचे स्वतःचे केस नाही आहेत. त्यानंतर काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली आमच्या
की आता जे काही चांगलं काम करतायत लोक त्यांना ऑनर करायला पाहिजे. जसं आज आपण ब्लू कोब्रा आणि बाकीच्या लोकांना दिलेत अवॉर्ड्स, तसं आम्ही अख्ख्या भारतातले जेवढे सर्पमित्र हे रोमुलस विटेकर आहेत, यांचाही सर्पमित्र म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यानंतर काम करत असताना आमच्याकडं एक अजगर होता आणि तो अजगर, त्या अजगरांनी अंडी टाकली एक दिवशी. आणि अंडी दिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, खरमाळे साधारण किती वेळ आहे अजून वाजले कितीला 12:30 वाजले ना. एक 5 मिनिटात मी पटकन संपवतो कारण तुम्हाला नाही तर वेळ नाही मिळणार. एका अजगराने बरं का राहुल, एका अजगराने अंडी घातली माझ्याकडं, अंड्यातनं पिल्लं आली, सिंगल मादी होती, एकच मादी, नर नव्हता, लक्षात घ्या तुम्ही. आणि नंतर काम करत असताना लक्षात आलं की हा एक शब्द आलाय बघा इथं खाली लिहिलेला, पार्थेनोजेनेसिस. पार्थेनो या शब्दाचा अर्थ काय बघा, व्हर्जिन, आणि जेनेसिस याचा अर्थ बर्थ, व्हर्जिन बर्थ. मला वाटतं ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा ह्याला मान्यता आहे, इतर धर्मांमध्ये सुद्धा मान्यता आहे. अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत, अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत की जिथं नर मादीची जरूर नसते, पण मादी एकटी प्रोड्यूस करू शकते. सगळे इन्सेक्ट्स, ॲफिड, तुडतुडे, किडे वगैरे असतात नाही का, हे सगळे पार्थेनोजेनेसिस आहेत. गांडूळ आहेत, इथं खूप येतो बरं का. कित्येक पक्षी पण आहेत बरं का कुलकर्णी साहेब, कित्येक पक्षीसुद्धा पार्थेनोजेनेसिस आहेत. मॅमल्समध्ये फक्त आम्हाला रॅबिटमध्ये फक्त दिसलेलं, मॅमलमध्ये जास्त नाही आहे हे, पण अशा पद्धतीचं नवीन आलेलं आहे बरं का. जोशी शिंदेसाहेब, ह्याच्यावर तुम्ही काहीतरी अभ्यास करा. आता आपल्याकडं वाळा जातीचा जो साप आढळतो तो सुद्धा पार्थेनोजेनेसिस आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नरमादी नाही आहे, तो स्वतःच ते ब्रीड करत असतात. त्यामुळे आम्ही स्नेक पार्कला जे काय प्राण्यांचं अनाथालय आहे, तिथं एक हत्ती आला होता, त्या हत्तीच्या पायाला क्रॅक गेलेले होते, त्यामुळे तो चालू शकत नव्हता. अख्ख्या भारतामध्ये एकमेव परिस्थिती अशी झाली होती की आम्ही त्या हत्तीसाठी, त्याला चालण्यासाठी बूट तयार केले आणि त्याच्यानंतर तो चालायला लागला. लक्षात घ्या तुम्ही, हे करू शकतो आपण हे सगळं. त्यानंतर एक घुबड आलं होतं, घुबडाचा पाय तुटलेला होता, त्या घुबडासाठी आम्ही कृत्रिम पाय तयार केला आणि हे पाय लावल्यानंतर ते घुबड अशा पद्धतीने राहायला लागलं, उभं राहायला लागलं त्याच्या पायावर. तो प्रयत्न मला वाटतो आपण इथं सुद्धा डॉक्टर, इथं पण आपले असे प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्यानंतर आम्ही जायंट स्क्विरल आहेत, वेगळ्या वेगळ्या लेसर कॅट आहेत बरं का, त्यांचं ब्रीडिंग केलेलं आहे. आणि हे पिल्लू दिसतंय तुम्हाला जायंट स्क्विरलचं. त्यानंतर जालनाला ही एक छोटीशी स्टोरी आहे. जालनामधून ही गोष्ट जी आहे ती साधारणपणे 30-35 वर्षापूर्वीची एक बातमी आली होती. जालनामध्ये एका ट्रक ड्रायव्हरच्या मुलांच्या अंगावर सापासारखे खवले तयार झाले होते आणि लोकांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला. तर तो म्हटला की हो, मी ट्रक चालवत असताना एक अजगर आला होता आणि त्याच्या अंगावरनं मी ट्रक घातला आणि तो मेला अजगर, आणि त्याच्यानंतर मला जी मुलं झाली ती अशी दिसायला लागली. महाराष्ट्रातले किंवा देशातले जेवढ्या लोकांकडनं सर्पहत्या झाल्या होत्या ते सगळे लोक माझ्याकडे यायला सुरुवात केली त्या काळात की शांती कशी करायची आम्हाला सांगा, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पण असं नाही झालं पाहिजे. नंतर आम्ही एका स्किन व्हिडी स्पेशालिस्टला घेऊन आम्ही जालन्याला गेलो, त्याची तपासणी केली. त्यावेळेस लक्षात आलं की तो अनुवांशिक एक रोग आहे की ज्याला इक्थिओसिस म्हणतात. खवड्या वगैरे जे असतात ना, मला माहीत नाही मराठी एक्झॅक्टली नाव काय असतं ते, कोणाला माहिती आहे? हां, माहीत आहे. आता हे अनुवांशिक आहे, पण अशा पद्धतीचं लोकांच्या मध्ये ज्या काही गैरसमजुती आहेत त्या दूर करा शिंदेसाहेब. त्यानंतर प्लास्टिकच्या नेटमध्ये खूप साप आणि प्राणी मरायला लागले होते, त्यामुळे त्याचं खूप मोठं आम्ही कॅम्पेन केलं होतं. त्याच्यानंतर कॅनमध्ये साप मरत होते, घोरपडी मरत होत्या, कॅन कलेक्शन करायला लागलो. तुम्ही सुद्धा कॅन कलेक्शन करा इथं सोलापूरमध्ये. त्यानंतर आम्ही पोस्टमास्टर जनरलला एक पत्र लिहिलं की भारत हा सापांचा देश आहे, सापांचं तिकीट एक पण नाही आहे. त्यावेळेला पोस्टमास्टर जनरलने ॲग्री केलं आणि ही तिकीटं निघाली. एवढी पुस्तकं आहेत कुलकर्णी साहेब, ही पुस्तकं पाठवतोय तुमच्या लायब्ररीला. एवढी पुस्तकं आत्तापर्यंत आलेली आहेत बरं का, वेगवेगळ्या भाषेतली लिहिलेली आहेत. मला वेळ फार कमी आहे कारण खरमाळे सरांचं भाषण पण अर्धवट राहते. थोडक्यात सांगतो,
कुलकर्णीसारखा माणूस तुम्हाला जो काही दिसतोय आज, तो असा ग्लोरियस दिसतोय. तो वरती जसं फळं बिळं आलेली आहेत ना, तसा हा एक कुलकर्णीसारखा माणूस दिसतोय. पण नेहमी लक्षात ठेवा हे दोन शब्द. त्यातला कुलकर्णी ज्या वेळेला ते डेव्हलप होत होते त्यावेळेला कधीही लक्षात ठेवा, बी आहे ना, बी जमिनीच्या खाली रुजते, त्याचे मुळं खाली जातात, अंधारात जातात, रॉक फोडतात, त्या दलदली कुठनं तरी पाणी मिळवतात. त्यावेळेला ते झाड दिसतं रे, त्यावेळेला ते फळं दिसतात त्याची. त्यांनी किती कष्ट केलेले आहेत हे हे असं चित्र येण्यासाठी, हे त्यांना एकट्याला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने निसर्गाचा हा जो काही नियम आहे तो लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीची प्रत्येकाची वाढ असू द्या. धन्यवाद खरमाळे साहेब. या वेळ कमी आहे तर कदाचित तुम्हाला हा या तुम्ही वरती या बरं का. हा तुम्हाला चार्ल्स डार्विन वगैरे असं काहीतरी वाटेल, पण असं नाही. हा माझा स्वतःचा फोटो आहे. त्यांचं राहील ना. हा बोला. हा कशी म्हणजे मला नाही समजलं. हां हां हो. पिल्लांचा जन्म होतो, पण हे एक आणि चांगला प्रश्न विचारला तुम्ही. सगळी पिल्लं जी असतात, सगळी पिल्लं त्याच्यातली त्या माद्या असतात आणि माद्यांच्याकडे सुद्धा पार्थेनोजेनेसिस हे शास्त्र त्यांच्यामध्ये बसलेलं असतं आणि त्या माद्या परत दुसरं रिप्रोड्यूस करून त्या इतर पिल्लांना जन्म देत असतात. अशा ह्याच्यामध्ये नर असतात, मी असं नाही म्हणत. 99.99% माद्या असतात. नाही, आम्ही एक नाही, मी शोधनिबंध लिहिलेला नाही आहे. कारण ज्या वेळेला आम्ही काम केलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलेलं होतं की अमेरिकेमध्ये एकाने हा ऑलरेडी पब्लिश केलेला पेपर आहे, पण आपल्याला भारतामध्ये पहिल्यांदा समजलं होतं. अजून काही प्रश्न आहेत आपल्याकडं? खरमाळे साहेब, आपण संपवता का काय करताय? घेताय लगेच ना? का ते मला आता असं बोलणं आलं की आम्हीच कंटिन्यू करू म्हणून. पण तुम्ही कंटाळला असाल ना रे. आता नवीन लेक्चर ऐका ना, नवीन माणूस ऐका छानपैकी. परत दुपारी मी बोर करायला येतोच आहे. या सर या. खैरे सरांचं व्याख्यान खूप मनोरंजक आहे ना मुलांनो. बरीच नवीन माहिती तुम्हाला कळती आणि सरांनी 72 तास 72 विविध विषारी सापांसोबत राहून जो विक्रम केला, त्यातनं आपल्याला काय कळतं की साप हे आपले शत्रू नाही आहेत, ते आपले मित्रच आहेत. आपण त्यांना त्रास दिला तर मात्र ते आपल्याला त्रास देणार नाही का. त्यांची धामण बचाव मोहीम जी होती ती तर खूप ॲप्रिसिएबल आहे. त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मानव जातीला त्रास देणारी जे उंदीर आहेत, त्या उंदरांवरती जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल आणि धान्याची नासाडी थांबवायची असेल तर आपल्याला या कामामध्ये फक्त आणि फक्त धामणीच मदत करू शकतात. आणि म्हणूनच यानंतर पुढे कधी तुमच्या जीवनक्रमामध्ये तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा रस्त्यावरून जाताना किंवा शाळेच्या परिसरात एखादा साप दिसल्यानंतर एकदम तुम्ही घाबरणं म्हणा किंवा मग स्वसंरक्षणासाठी चुकीच्या पद्धतीनं त्याला दगड मारणं म्हणा किंवा आरडाओरडी करणं म्हणा, अशा गोष्टी करणार नाहीत. कारण व्याख्यान त्यांनी अगदी तुमच्या पातळीपर्यंत येऊन विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे. काय करायचं तर सरांना मी विनंती करते की त्यांचं हे मनोरंजक व्याख्यान जे आहे त्यांनी पुढे कंटिन्यू करावं. परत बोर करायला मी चालू आहे. जरा शांत बसा सगळ्यांनी. आता आपल्याला जिवंत साप बघायचे आहेत. कारण नाही बघायचे? नक्की का? राहुल, दारा लावलेत ना सगळी? कोणी पळून नाही गेलं पाहिजे. आता मोरे सर लावलं का?
मी आता लवकर घेतोय हे सगळं, कारण तुमच्यापेक्षा मला जास्त भूक लागलेली आहे. तुम्हाला नाही लागली? मग आत्ता बोलू का नंतर बोलू? मी मगाशी सांगितलंय की सर्प उद्यानाच्या बाजूला मी प्राण्यांचं अनाथालय सुद्धा चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जंगली जे काही प्राणी आहेत ते जखमी झालेले ते आम्ही बाहेरनं आमच्या अनाथालयात घेऊन येतो, त्यांच्यावर ट्रीट करतो, त्यांना बरं करतो आणि कालांतराने ते बरे झालेले हे जे प्राणी असतात, दरवर्षी कमीत कमी 1,500 ते 2,000 असे प्राणी आमच्याकडं येत होते आणि गेली 40 वर्ष हे काम करत होतो. 2,000 गुणिले 40 मॅडम किती होतात? एवढे प्राणी माझ्या प्रयत्नामुळे एका सिंगल हाताने मी वाचवलेले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. तर हे सगळं करत असताना आपण निसर्गात ज्या वेळेला जातो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर काय काय नेतो? अंडी घेऊन जातो, मॅगीची पाकिटं नेतो बरं का, आणि ते कुकिंग करून आपण काय करतो? खातो तो, आणि खाल्ल्यानंतर खूप चांगले लोक असतात, हे सगळं खराब झालेलं जे आहे प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरतात ते, आणि पुढं काय करतात बघा तुम्ही, पुढं ती प्लास्टिकची बॅग आपण निसर्गाला अर्पण करतो. हे पटतंय तुम्हाला? ह्याच्यानंतर काय झालेलं आहे बघा पुढं हे सोडलेले जे माझे प्राणी आहेत, ह्या प्राण्यांनी हे टाकून दिलेली जी लेसची पाकिट आहेत, लेस वगैरे जे असतात त्याच्यामध्ये सॉल्ट्स असतात, मीठ असतं, आणि ते मीठ खायला प्राण्यांना खूप आवडत असतं. निसर्गामध्ये सुद्धा असे सॉल्टचे पॅचेस असतात, तिथनं ते सॉल्ट लीक करत असतात. तर अशा तऱ्हेने हे पाकिटं सगळी खाल्ली जातात. आणि मग पुढं काय होतं की आपण पिकनिकर्स पाण्यावर सुद्धा, तुम्ही काढलं का आता USB? हां, निसर्गातले झरे खराब करायला लागले. हा सीन प्रत्येक गावागावात आहे. बघितलं का वाईल्ड लाईफ कसं डिस्टर्ब होत चाललेलं आहे ते? हां, पुढं बघा, हिल स्टेशनला आंबोलीला तुम्हाला हे हमखास बघायला मिळतं. आपण नुसतंच टाकून देत असतो, पुढं काय होतं माहीत नाही हो. आणि हे सगळं दुष्परिणाम प्राण्यांकडे होत असतात. आपण माणसाच्या दृष्टीने फक्त विचार नाही करायचा, पण प्राण्यांमध्ये काहीतरी होत असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढं घ्या सर. आपल्याकडं वेळ फार कमी आहे. आम्ही गार्गे मॅडम, आम्ही लोणावळ्याच्या जवळ आमचं सेंटर आहे हे आवाज नका करू प्लीज. आणि तिथं आम्हाला 100 शाळा आम्हाला जॉईन झालेल्या आहेत अख्ख्या मावळ तालुक्यातल्या. त्या एका वेळेला आम्ही 200 ते 250 विद्यार्थी आम्ही घेऊन जातो आणि एक एक गाव साफ करायला सुरुवात करतो. जास्त करून आम्ही एकविरा देवीला कोण गेले? एकविरा देवीचा जो डोंगर आहे तो डोंगर आम्ही साफ करतो वर्षातून एकदा यात्रा झाल्यानंतर. पुढे घ्या. आणि मग हे सगळं गोळा झालेलं जे आहे, घ्या पुढं, आम्ही ट्रकमध्ये भरून ते एका सेंटरला पाठवतं, तिथं ते साफ केलं जातं. घ्या पुढं. आणि त्याच्यापासून आम्ही काय करतो बघा, प्लास्टिकच्या बाटल्या आहेत ह्या प्लास्टिक, तुम्ही दाबला का पुढचा? बरं ठीक आहे. हा वॉटर हीटर तयार केलाय. वॉटर हीटर फक्त प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पाईप आहेत. तुम्ही रोज गरम पाण्याने आंघोळ करता का? गरम पाण्याचं टेम्परेचर किती असतं रे आंघोळीच्या? रोज आंघोळ करता त्याचं टेम्परेचर किती असतं माहिती आहे का? मोरे साहेब कुठे आहेत? तुम्हाला कोणाला माहिती आहे का माणसाचं टेम्परेचर किती असतं? 37. आपल्या टेम्परेचरपेक्षा जास्तीत जास्त 3 डिग्री टेम्परेचरपेक्षा जास्त पाणी अंगावर घेऊ शकत नाही. म्हणजे किती झालं? 37 अधिक 3 40. ते जे टेम्परेचर आहे ते 40 डिग्रीपेक्षा 1 डिग्रीनी जास्त 41 डिग्रीचं पाणी मिळतं आपल्याला फुकट. वॉटर हीटर तयार झाला. थोडंसं मला क्लू देत जा फक्त. त्याच्यानंतर आम्ही कुकिंगसाठी, लोकांना कुकिंगसाठी वेगळे वेगळे कुकर्स तयार करून दिलेत. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला टायरचा कुकर दिसेल, दुसऱ्या चित्रामध्ये कारच्या ट्यूबचा टायर दिसेल,
आणि आम्ही हे डिश अँटेना वापरलेला आहे टाटा स्कायचा. पुढचा घ्या आता. त्याच्यानंतर चारी बाजूनी स्लोप असलेला कुकर घेतलाय की जो सूर्य कुठं जरी असला तरी तुमचं कुकिंग होऊ शकतं. पुढचा दाखवा आता कुकर. आणि ह्याच्यामध्ये बघा आता टाटा स्कायचा खराब झालेले डिशला फक्त रिफ्लेक्टर बसवलाय, काळा कुकर वापरलेला आहे. 20 मिनिटामध्ये तुमची दाल खिचडी तयार होते. एनर्जी किती लागली तुम्हाला, गॅस किती लागला, लाकडं किती लागली, काहीच नाही. सूर्यदेव आहे वरती. घ्या पुढं. त्यानंतर आम्ही जे काही डबे गोळा केलेले आहेत, टीनचे जे काही डबे गोळा केलेले आहेत त्याच्यामध्ये परफोरेटेड शीट म्हणजे पुठ्ठा असतो ना, तो टाईट गुंडाळलेला आहे, तो आतमध्ये ठेवला आहे. थांबा 1 मिनिट. आणि मग त्याच्यामध्ये वाती टाकून आम्ही वॅक्स टाकतो त्याच्यामध्ये, म्हणजे मेण पातळ करून त्याच्यात टाकायचं. आणि हा डबा प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवायचा. पिकनिकला जायचं असेल तर हा डबा न्यायचा, गॅस संपला असेल तर हा डबा बाहेर काढायचा. आणि हा पेटवला की हा जरा शांत बसा मुलांना प्लीज. हा डबा जो आहे हा मेणबत्ती तयार होती. आणि ही मेणबत्ती केवढी मोठी तयार होती तर त्या डब्याच्या आकाराची तयार होती. दाखवा. हे बघा, ही मेणबत्ती तयार झाली. हा डबा 2 तास जळतो. 2 तास. गार्गे मॅडम, 2 तासामध्ये 5 लोकांचा स्वयंपाक करू शकतो. 10 रुपयाचं वॅक्स आहे, फेकून दिलेला कार्डबोर्ड आहे, फेकून दिलेला डबा आहे. लक्षात घ्या तुम्ही. खूप खूप सोपं सायन्स आहे हे. पुढे घ्या. त्यानंतर आम्ही चपला करायला शिकवतो. का आवडलं नाही? पुढची दाखव चप्पल रे. ही कसली आहे बघा आता. नुसतं कॅरी बॅग आहे आणि चप्पल प्लास्टिकची बाटली. पुढची दाखव. योगा मॅटची चप्पल बघा. पुढची दाखव. हे फेकून दिलेले शर्टच्या स्लीव आणि पॅकिंग मटेरियल त्याची चप्पल आहे, त्याची पुढची दाखव. आता स्किप झालं 1 मिनिट. पाणी वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे बरं का मॅडम. मोरे मॅडम हा प्रयत्न केला आहे. बघा तुम्ही आता कसा केला आहे ते. आम्ही गावागावामध्ये असे भोकं पाडलेले स्टूल्स देतो. खाली 3-5 लिटरचे कॅन दिले. आणि मुलांना काय सांगतो, ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करता साबण लावायच्या आधी जे तुम्ही आंघोळ कराल ते पाणी तुम्ही गोळा करा. ते पाणी त्या खालच्या कॅनमध्ये परत जमा होतं. आणि हे जे काही जमा केलेलं पाणी आहे हे तुम्ही गार्डनमध्ये वापरू शकता ना, झाडं जिवंत ठेवण्यासाठी. साबण लावायच्या आधी. लक्षात ठेवा तुम्ही. साबणामधले केमिकल्समुळे ते त्रास व्हायची शक्यता असते त्याला. पण तरी दुसरा प्रयत्न बघा आता दुसरा प्रयत्न. आंघोळीचं पाणी. गार्गे मॅडम, आंघोळीनी जे साबणासकट जे काही पाणी आलेलं आहे ते गोळा करायला सांगतो आम्ही तिथल्या लोकांना. आणि काय केलेलं आहे ते जमा केलेले जे प्लास्टिक्स आहे ते प्लास्टिक दिसतंय का रे तुम्हाला? मला तर पॉइंटर पण नाही दिसत. एक बॉटल कट करून आतमध्ये ठेवली, त्याच्यामध्ये ते पाणी टाकलंय आणि त्याच्यावर दुसऱ्या बाटलीने कव्हर केलंय. त्याच्यावर सूर्यप्रकाश पडल्यानंतर वरच्या चित्रामध्ये बघा काय दिसतंय, काय झालंय त्याचं. वाफ झाली. वाफ थोडी थंड झाल्यानंतर वाफेचं काय होणार, पाणी होणार. पाणी घरंगळून खाली जमिनीत जाणार. जवळपास जी काही बारीक बारीक झाडं लावलेली आहेत, मिरचीचं झाड असेल, टोमॅटो, त्याला जिवंत ठेवू शकता ना तुम्ही. वेपर्सचे जाणार आहे ते फक्त पाणी जात आहे रे, पाण्याचं बाष्पीभवन होतं ना. पुढं घ्या. सायकल बनवली आम्ही. पुढं दाब रे दादा. बरोबर आहे. बॅलन्स पकडून असं हळूहळू मारत राहा फक्त बस. त्यानंतर आम्ही घे पुढचा बाळ. लाईफ जॅकेट बनवले लोकांच्यासाठी की जिथे जिथे पूर परिस्थिती येते तिथं विद्यार्थ्यांसाठी लाईफ जॅकेट बनवलं. 5 बाटल्या जोडल्यात. तुम्हाला माहिती आहे का, एक बाटली जर झाकण पूर्णपणे टाईट केलं आणि पाण्यामध्ये बुचकळण्याचा प्रयत्न केला तर ती बुडते का? अकाउंटंट, तुम्हाला माहिती आहे का किती ताकद लागते ती? 1-2 लिटरची बाटली जर पाण्यामध्ये बुचकळायचा प्रयत्न केला
तर ती बाहेर येण्यासाठी 16 किलो ती ताकदीने बाहेर पाडते. 16 किलो. 16 किलो गुणिले 5 किती झाले? 16 पंचे 80 किलोचा माणूस तो उतरंगवू शकेल. हे लक्षात घ्या तुम्ही. हे शास्त्र आहे. मी फार मोठं संशोधन केलं असं काही नाही आहे. तर अशा प्रकारचे लाईफ जॅकेट बनवले गेले पाहिजेत. त्यानंतर आम्ही 120 त्याच बाटल्या वापरून पुढचा दाब आम्ही बोट तयार केली आणि ती बोट मग शेवटी पुढचा दाब ही बोटसुद्धा पाण्यामध्ये तरंगायला लागलेली आहे. किती वेळ राहिला बघ रे? 1 वाजला का? 10 मिनिटं. माझ्याकडे 10 मिनिटं जेवढं संपवता येईल तेवढं संपवतो मी. या पुढं. परत पाण्याच्या बाटल्या कट केल्यात आणि ह्याची विंडमिल का तयार केली. विंडमिल म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, पवनचक्की. हे काम करेल का हो? ह्याच्या खाली हे खालच्या बाजूला जे आहे ना त्याला आम्ही अल्टरनेटर, कारमध्ये असतो बघा बॅटरी चार्ज करायसाठी अल्टरनेटर असतो ना, तो लावलाय आम्ही. आणि एक फेरी फिरली की अल्टरनेटर 40 वेळा फिरतोय. आणि ती काय जी काही इलेक्ट्रिसिटी 12 व्होल्ट DC इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली ती खाली बॅटरीमध्ये आम्ही स्टोअर करतो आणि तीच इलेक्ट्रिसिटी तुम्ही स्ट्रीट लाईटला वगैरे वापरू शकता फुकट. या पुढं. त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिकेला वेगळ्या सांगितलेलं आपण असे स्पीड ब्रेकर करूया. आणि असे स्पीड ब्रेकरवरनं ज्या वेळेला गाड्या जातील त्यावेळेला काय होईल, प्रत्येक वेळेला तो स्पीड ब्रेकर दाबला जाईल, खालचं मेकॅनिझम हललं जाईल आणि परत त्याच्यातून वीज निर्मिती होऊ शकेल. महापालिकेला तुमचे किती पैसे वाचतील अकाउंटंट मॅडम? बघा ना, थोडंसं मला जर तुम्ही 2% वगैरे दिले तर मी तुम्हाला कन्सल्टन्सी करू शकतो. पुढं घ्या. त्यानंतर जलपायरी केली आम्ही बरं का गार्गे मॅडम. ज्यावेळेला तिथलं गरीब शाळा आहे त्या गरीब शाळांना पाणी वरती कसं करायचं हे माहीत नव्हतं. दाखव. एक विद्यार्थी गेल्यानंतर 50 मिलीलिटर पाणी तो पहिल्या मजल्यापर्यंत टाकत होता. दुसरं दाखव आता. आणि मग त्यानंतर दुसरा एक प्रयोग केला, एक रॉकेलच्या पंपासारखा पंप तयार केला आणि हे 100 मिलीलिटर पाणी पहिल्या मजल्यापर्यंत न्यायला लागलो आम्ही विदाऊट इलेक्ट्रिसिटी. फक्त पाईप बारीक टाकायला लागतात आपल्याला सगळे. त्यानंतर गार्गी मॅडम, कदाचित तुम्हाला आवडेल नाही आवडणार मला माहीत नाही, पण मी एक कुकर तयार केला आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल, हे कल्पना असेल. कुकर आहे. कुकरमध्ये आम्ही जमवलेलं 1 टाईम प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळ्या आम्ही त्या कुकरमध्ये टाकतो. खाली असं आहे, तुम्ही सोलरचे रिफ्लेक्टरसुद्धा लावू शकता त्याला. वरती काय केलं आहे बघा, वरच्या बाजूला एक पाईप जोडला आहे. त्या पाईपला स्टॉप कॉक आहे, एक मीटर आहे. त्या मीटर मला काय दाखवतं आहे की कुकरच्या आतमधलं टेम्परेचर 160 डिग्री झालं आहे की नाही. 160 डिग्रीला जे काही प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकचं काय होणार साहेब? वितळणार. वितळल्यानंतर काय होईल? नाही, अजून काहीतरी होईल ना. लिक्विड झाल्यावर काय होईल? वाफ तयार होईल. त्याची वाफ त्या पाईपमधनं इकडं येईल. इकडच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी टाकलंय, त्या पाण्यामधनं वाफ ज्या वेळेला जाईल त्यावेळेला वाफ गार होईल. प्लास्टिक कशापासून तयार झालंय? पेट्रोलियम प्रोडक्ट आहे, क्रूड ऑइल आहे. ही प्रोसेस मी रिव्हर्स केली, उलटी केली. मी प्लास्टिकपासून परत क्रूड ऑइलकडे गेलोय. त्या क्रूड ऑइलला वेगळं नाव देऊ आपण, त्याला फ्युअल ऑइल म्हणू किंवा डिझेल म्हणू आपण त्याला हवे तर. हे जळेल का? आपण पुढचा व्हिडिओ बघू. हे बघा, अशा तऱ्हेचं हे चालू झालेलं आहे. त्यातनं जे काही ऑइल गोळा केलंय ते ऑइल आपण एका वातीवर टाकतोय. 1 किलो. तुम्हाला माहिती आहे ना, एक पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये प्रत्येक प्लास्टिकच्या इव्हन प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीमध्ये किती असेल ते प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट माहिती आहे, तो जवळपास 60%च्या जवळपास आहे. 1 किलो ज्यावेळेस तुम्ही प्लास्टिक मेल्ट करता, जाळत नाही आहे मी, देर इज नो ऑक्सिजन, मी जाळत नाही आहे त्याला, त्याचे वेपर्स जे काय केले जातात. 1 किलोच्या प्लास्टिकमधनं मला 600 मिलीलिटर डिझेल घरच्या घरी मिळतं.
महानगरपालिकेने पण हा प्रयत्न करायला पाहिजे. आपण 5-5 किलोचे छोटे छोटे जर प्लांट्स लावू शकला, जास्त नका करू, 1 टन 2 टनचं करू नका. एवढे प्लास्टिक मिळत नसतात कधीच. मिळतं का मॅडम? अजिबात नाही मिळत. पुण्यात नाही मिळत मला. हे 5-5 किलो करा फक्त आणि डिझेल तयार करा. आणि तुमचे जे काही जनरेटर असतील, ट्रॅक्टर आहे का महापालिकेकडे? ट्रॅक्टर वापरा, जनरेटरमध्ये वापरा, कुठल्याही ह्याच्यात वापरू शकता ना तुम्ही. डिझेल घरच्या घरी मिळतंय तुम्हाला. मला तुम्ही जर कमिशन देत असाल तर मी करून देईल तुम्हाला. लावा, पुढचं घ्या. हा एक प्रयोग केला होता गार्गे मॅडम. तिथं जवळपास मागच्या बाजूला जे टेकडी दिसते ती टेकडीला वणवा लागला होता. आणि गावातले प्रतिष्ठित लोक सगळे वणव्या पेटल्यानंतर आमच्याकडे आले होते आणि आम्हाला येऊन सांगितलं की आपण सगळे मिळून 5-5 हजार रुपये डोनेशन काढू. आणखीन इथल्या गावातल्या जनावरांसाठी आपण खाद्य विकत आणून देऊ, गवत विकत आणून देऊ. मी म्हटलं हे चांगली नाही आहे ही प्रथा. आपण जर 5-5 हजार रुपये आत्ता जर काढून त्यांना दिले तर हा डोंगर दरवर्षी जळणार आहे. म्हणून मग मी काय त्याच्यावर उपाय केला तर लोणावळ्यापासून पुण्यापर्यंतच्या सगळ्या पंक्चरवाल्या अण्णांना जाऊन भेटलो मी. त्यांच्याकडच्या खराबात खराब ट्यूब घेतल्या, दोरी घेतली, त्या दोरीमुळे आतमधनं ओवली आणि ती गाईच्या, म्हशीच्या आणि बकऱ्यांच्या गळ्यामध्ये टाकायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि खालच्या बाजूला एक भोग पाडलं. आणि भोग पाडल्यानंतर ती म्हैस जिकडं जिकडं चरायला जाणार आहे तिथं त्या ट्यूबमध्ये असलेलं पाणी एक एक थेंब त्याला द्यायला सुरुवात केली. पुढचं दाबा. हा बघा, एक एक थेंब पडायला सुरुवात झालेली आहे. आता थेंब पडल्यानंतर त्या जमिनीमध्ये काय होईल आपण बघूया. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये असा जो जे काही चित्र दिसत होतं आम्हाला 3 आठवड्यानंतर गार्गे मॅडम, आता पुढचं चित्र बघा. 3 आठवड्यानंतर हे का बारीक बारीक गवत यायला लागलं. हा प्रयत्न करू शकतो तुम्ही. 10 लाख रुपये जरी टाकले असते तरी हा डोंगर हिरवा झाला नसता, पण ह्या गाई म्हशींनी करून दाखवला. तर अशा पद्धतीची आपण थोडीशी कलाटणी करू शकतो. अशा पद्धतीचं रिसायकलिंग करू शकतो की जे माणसाच्या उपयोगी पडणार आहे. घ्या पुढं. 5 मिनिटच फक्त. एक किडा आहे डेझर्ट ना आपला ह्याच्यातला वाळवंटातला. त्या किड्याला पिटल आहे हा एक प्रकारचा. त्याला तो रात्रीच्या वेळेला असे मागचे पाय उंच असतात त्याचे आणि तो असा बसलेला असतो. त्याच्यावरती पाठीवर बारीक बारीक खाचा असतात. रात्रीच्या हवेमधलं जे काही आर्द्रता म्हणजे बारीक बारीक दवबिंदू असतात, पाण्याचे बारीक बारीक कण असतात, ते त्याच्यामध्ये अडकले जातात आणि त्याच्या तोंडापर्यंत पाणी येतं. ते पाणी तो पितो आणि त्याची तहान भागवतो. ह्याचं डिझाईन मी केलं, ह्याची कॉपी केली. दाबा जरा. आणि मी एक बिटल तयार केला 1 बाय 1 मीटर बायचं बरं का. 1 मीटर डायमीटरमधनं मला सेम रिझल्ट मिळाला आणि मला 100 मिलीलिटर म्हणजे 1 कपभर पाणी रोज मला मिळायला लागलं 1 स्क्वेअर मीटरमधनं. मग पुढं आम्ही काय केलं, लक्षात आलं की ज्या वेळेला तुम्ही कधीतरी गवतावरनं हात फिरवल्यानंतर तुम्हाला पाणी लागलंय का कधी हाताला? सेम टेक्निक वापरून आम्ही काय केलं की एक नायलॉनची जाळी आहे बघा इकडच्या. थांबा जरा 1 मिनिट. आता उलटं जाईल का? हां, वरच्या बाजूची जाळी आहे ना ती 5 मीटर बाय 3 मीटरची जाळी आहे. ज्या वेळेला हवेतली आर्द्रता ह्युमिडिटी ही 75% जास्त असते त्यावेळेला 1 स्क्वेअर मीटर जाळीमधनं मला 8 तासामध्ये रात्रीच्या वेळेमध्ये 10 लिटर पाणी मिळतं 1 मीटरमधनं. ही 5 मीटर बाय 3 मीटर म्हणजे 15 स्क्वेअर मीटरची जाळी आहे. मित्रांनो, जर 75 डिग्रीच्या पुढं जर ह्युमिडिटी असेल तर दररोज मला 150 लिटर पाणी मी हवेतनं गोळा करू शकतो. दाबा पुढचं. हे बघा, एक एक थेंब पडतो. फार मोठं नाही, पण ज्यावेळेला ते मोठं जातं 5 मीटरपर्यंत जातं ते त्यावेळेला खूप थेंब पडत असतात, रात्रभर पडत असतात. हे जा पुढं. खेडेगावातला हा रेग्युलर सीन आहे की बायका कचरा काढतात आणि बाहेर फेकून देत असतात. पुढं बघू आपण. हे कितपत चांगलं आहे बघा, विचार करण्यासारखं आहे. आता आता विचार करू आपण, ज्या वेळेला आपण एवढ्या पद्धतीचं प्लास्टिक वापरलं जाणार आहे त्यावेळेला अशा प्रकारची जी काही शेती करत होतो आजपर्यंत, तर ह्याच्यानंतर अशी शेती करावी लागेल का? नाही करायला लागणार. आपण पुढच्या चित्रात बघू. हे बघा, ही अशी शेती करायला लागेल तुम्हाला.
पुढं बघू आपण. ज्या वेळेला तुम्ही प्लास्टिक वापरायचं सोडत नव्हतात तोपर्यंत आपण अशा पद्धतीच्या हिरव्या डोंगरावर आराम करू शकत होता, झोपू शकत होता. प्लास्टिक वापरायचं सोडलं नाही तर तुम्हाला कशावर आराम करावा लागेल? अशा डोंगरावर राहावं लागेल. पुढं बघू आपण. एक मिनिट. गाय काय खाते? तुम्ही कधीतरी अनुभवलं असेल, वडीलधाऱ्यांकडनं ऐकलं असेल की अरे गायने काहीतरी कडवट चारा खाल्लाय, का दुधाला वास कडवट आलेला असतो, हे माहिती आहे तुम्हाला ना? तसंच समजा गायीने दुसरा काही पदार्थ खाल्ला तर दाखव. गायीने प्लास्टिक खाल्लं तर काय होईल? गायीच्या पोटामध्ये त्या प्लास्टिकच्या जे काही ज्युसेस आहेत त्यांनी प्लास्टिकचं थोडंसं विघटन होईल आणि ते कशात उतरणार आहे? तुम्ही दूध पिताय का? तुमच्या फॅमिलीला तुम्ही वाढवताय का दुधाने? मला सांगा, तुम्ही विचार करा. आता तुम्ही काय पिताय? तर तुमची फॅमिली मारण्याचं चांगलं प्लॅनिंग करताय तुम्ही, की आपल्याला हे सगळं खतम करायचं आहे, आता आपल्याला जिवंत राहायचं नाही आहे, अशा पद्धतीने तुम्ही वागायला लागलात. पुढं बघू आपण. जसं दुधामध्ये हा प्लास्टिक उतरलेलं आहे तसेच समुद्रातल्या मासे आणून तुम्ही काय करता? पुढं दाबा. घरी विकत आणता आणि तुम्ही खाता ना. त्या माशामध्ये किती फ्लेश असतं, किती माशाचा भाग असतो, प्लास्टिक तुम्ही खाताय, प्लास्टिक खायला. आणि दुसरा एक भाग बघू आपण. मिठामध्ये सुद्धा आता प्लास्टिक यायला लागलेलं आहे. तुम्ही खरंच निरोगी आयुष्य जगताय का याचा विचार व्हायला पाहिजे. आता आपण अतिशय घातक आयुष्य जगतोय आपण. पुढचं घ्या. तर आपण कष्ट कशा करतो? शेवटी मला सांगा ना. कष्ट आपल्याला 2 घास चांगले मिळावेत म्हणून, आपल्या फॅमिलीला 2 घास चांगले मिळावेत म्हणून आपण कष्ट करतो. आणि जर प्लास्टिक वापरायचं आपण सोडलं नाहीत आणि तोच हट्ट करत बसलात तर काय होणार आहे बघू आपण पुढच्या वेळेला. हे अन्न तुम्हाला सोडावं लागणार आहे आणि तुम्हाला काय खायची वेळ येणार आहे माहिती आहे का? हे अन्न खायची वेळ येणार आहे का तयारी तुमची? ह्याचं प्लॅनिंग करा. तुमच्या 20 वर्षानंतर हेच होणार आहे तुमच्यात. पुढं जा. तर कदाचित गार्गे मॅडम आहेत, मोरे मॅडम आहेत, ते सांगतील ह्याच्याबद्दल. मी फार डिटेल नाही बोलत. तुम्हाला माहिती आहे का गार्बेजचे एक आपण जे काही कचरा जो काही समुद्रात फेकून दिलेला आहे, इकडचा मोठा जो आहे ना, म्हणजे अमेरिका आणखीन जपानच्या मधला प्रशांत महासागरामध्ये सायक्लोन वगैरे येऊन सगळा कचरा तो एकत्र गोळा झालेला आहे आणि त्याचं एक बेट तयार झालेलं आहे. त्या बेटाची जो क्षेत्रफळ जे आहे ते 16 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे. फक्त एका पॅचचं सांगतो, 16 लाख स्क्वेअर किलोमीटर. आणि महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे ते 3 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे. महाराष्ट्र, गोवा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या सगळ्याचा भूभाग जेवढा होतोय तेवढं हे गार्बेजचं सेंटर एकच आहे. बाकीचे अजून 4 आहेत. काही दिवसांनी मानवजात संपायला लागणार आहे. आपण जर आज जागेत नाही झालो, कारण ह्याचं काय व्हायला लागलं, बारीक बारीक प्लास्टिक आहे ना, विघटन व्हायला लागलेलं आहे एक्सरेजनी वगैरे. समुद्री जीव तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी 1 लाख समुद्री जीव मरतायत. 1 लाख. मला असं वाटतंय की माणसाचा शेवट जवळ येत चाललेला आहे. मला वाटत नाही की माणूस, गार्गे मॅडम तुम्हाला वाटतं का 200 वर्ष आपण जगू? मला नाही वाटत. 200 वर्षसुद्धा माणसाचं अस्तित्व राहील की नाही या पृथ्वीवर. या पृथ्वीवरनं माणूस हा प्राणी जर काढून टाकला तर पृथ्वीचं खरंच नंदनवन होईल. पण माणूस जर राहिला आणि अशाच पद्धतीचं जर डिस्कशन करत राहिला तर मला नाही वाटत आपल्याला या पृथ्वीवर जगायचा अधिकार नाही रे आपल्याला. आपण साप मारतोय, प्राणी मारतोय, पृथ्वीचं वाटोळं करायला लागलो. काय दिलं आपल्याला? काय कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे का जन्माला घालताना, ह्या जगात येताना, की बाबा काही पण करा चालेल तुम्हाला? तुम्ही या हॉलच्या बाहेर पडून आकाशात मला सांगू शकता की मला ही दुसरी पृथ्वी आहे, मी जाऊ शकतो तिकडं राहायला? काहीच नाही. आपल्याला एकच घर आहे, ते पण चांगलं ठेवलं पाहिजे रे. तर अशा तऱ्हेने मी शेवट करतोय माझ्या भाषणाचा. तर सगळ्यांनी हे वाचवलं पाहिजे, ही शपथ घेतली पाहिजे. हॉलच्या बाहेर जाताना मगाशी मी सांगितलं सगळ्यांनी सर्पमित्र व्हा, तसंच सगळ्यांनी पृथ्वीमित्र व्हा. काही प्रश्न असतील तर 1-2-3 प्रश्न घेतो मी आणि मी थांबवतो. काय आहे प्रश्न?
32 शिराळा याबद्दल राहुल प्रश्न विचारलेला आहे. 32 शिराळा याच्यामध्ये काय काय होतं ते मी तुम्हाला थोडी एक आहे का एक 5 मिनिटं आहेत ना. 32 शिराळ्याबद्दल सांगतो तुम्हाला. 32 शिराळ्यामधली एक न्यूज आली होती साधारणपणे 30-35 वर्षापूर्वीच्या पेपरमध्ये, आणि मेलेल्या धामणींचा असा खूप मोठा ढिगाऱ्याचा फोटो होता त्याच्यात. मला वाटतं पेपरचं नाव तरुण भारत का काहीतरी होतं. आणि तो बघितल्यानंतर आम्ही म्हटलं आपण काहीतरी करायला पाहिजे ह्या सापांसाठी, म्हणून आम्ही 32 शिराळ्याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी जाऊन थांबलो. आणि तिथं दर नागपंचमीला सकाळी सकाळी मिरवणूक निघते आणि प्रत्येक गाड्यावर फळ्या टाकलेल्या असतात आणि त्याच्यावर पकडलेले नाग ते दाखवतात आणि ती मिरवणूक देवीच्या देवळापर्यंत जाते आणि तिथं संपवतात. तिथं लांबी रुंदी घेतली जाते, कोणाचा नाग जास्तीत जास्त मोठा राहिला आणि जास्त वेळ उभा राहिला आहे त्याला पारितोषिक दिलं जातं. इथपर्यंत ठीक आहे. मग मेले कसे साप? त्याचं कारण आम्ही ज्यावेळेला सापडायला सुरुवात केली त्यावेळेला लक्षात आलं तिथं स्टॉल्सला परवानगी दिली ग्रामपंचायतीने आणि त्या प्रत्येक स्टॉलचे मध्ये 40 फोटोग्राफर होते. प्रत्येक फोटोग्राफरकडं लोक जायचे, यात्रेला 3 लाख लोक यायचे. प्रत्येक माणूस त्याच्याकडे जायचा, गळ्यात साप घ्यायचा, स्माईल करायचा, फोटो काढायचा आणि ठेव. 20 लोकांनी साप हाताळल्यानंतर तो मारायचा, मग तो मागं टाकायचा, दुसरा साप काढायचा, गळ्यात घालायचा. याच्यामध्ये लाखो साप मारायला लागले. मग आम्ही वन खात्याला विनंती केली आपण हे बंद करू. ग्रामपंचायतीला विनंती केली की काही नाही, तुमचं हे प्रोसेशन वगैरे चालू ठेवू, वेगळ्या पद्धतीने चालू ठेवू, पण सगळ्यात पहिल्यांदा फोटोग्राफरवर बंदी आणू आपण. फोटोग्राफरवर बंदी आणली. सर्पहत्या थांबलेल्या आहेत. आज मी एकटं काय काय करू मॅडम सांगा ना तुम्ही. आता माझं वय काय राहिले, माझी टेस्ट मॅच संपली, 5 दिवसाची टेस्ट मॅच माझ्या आयुष्याची संपलेली आहे. मी आता त्याला काय म्हणतात मॅन्डेटरी ओव्हर्स खेळायला सुरुवात केलेली आहे. शेवटच्या 15 ओव्हर्स खेळायच्यात मला, बरं का. गुगली येऊन पडणार नाही, मला एवढ्या लवकर नाही आऊट व्हायचं, अजून थोडे दिवस राहून द्या ना मला. पण आता तुम्हाला सांभाळायचं आहे. तुमच्या सगळे सर्पमित्र ज्यांनी अवॉर्ड घेतलेला आहे त्यांना सांभाळायचं हे सगळं. ह्याच्या पुढे नका रे असं होऊन. सर्पहत्या थांबल्याच पाहिजेत, कुठल्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजेत आणि सर्प वाचवलेच गेले पाहिजे. सर्प वाचवायचे म्हणजे प्रत्येक साप पकडून वाचवायचा नाही रे, त्यांचं जे हॅबिटॅट आहे ते वाचवायला शिका ना. मगाशी मी कुलकर्णी साहेबांना तेच सांगितलं, तर ग्रासलँड वाचवा रे तुम्ही, बरं का. ग्रासलँडमध्ये किती साप असतात, किती प्राणी असतात, किती पक्षी असतात, किती इन्सेक्ट्स असतात माहीत नाही आपल्याला. त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. अजून काही प्रश्न आहे भगत मॅडम? काय बोल ना. मला नाही ऐकाय. थोडी पुढे येते का बाळ? हे देतो का तिला? हे बघ बरं चालू आहे का बघ. प्लास्टिक रिसायकलिंग मध्ये कोणते अडथळे येतात? काय म्हटले? प्लास्टिक रिसायकलिंग मध्ये कोणते अडथळे असं विचारते. कुठल्या अडचणी येतात? हां, सगळ्यात अडचणी म्हणजे माणसाच्या असतात, बरं का. की माणूस, मी तुम्हाला सांगतो, मी इतक्या वर्ष विनंती करतोय. एकविरा देवी आहे कारल्याच्या इथं वरती, खालच्या बाजूला स्टॉल्स आहेत. एकविरा देवीला जात असताना त्या स्टॉल्समध्ये त्या देवीसाठी जे पूजेला सामान लागतं ते पूजेचं साहित्य खाली विकतात. त्यामध्ये हळद, कुंकू, वेणी, साडी, खण, नथ, अशा सगळ्या वस्तू वेगळ्या वेगळ्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून दिलेल्या आहेत. आम्ही त्यांना खूप विनंती केली की असं नका हे करू. तुम्ही वरती जातात, ते प्रत्येक भाविक वर जातो, आईच्या समोर तो उभी राहतात आणि प्लास्टिक फाडतात आणि बाहेर फेकून देतात आणि आईला ते ताट देतात. हे चांगली आहे का पद्धत मला सांगा ना. देवाचा डोंगर तुम्ही खराब करताय. अरे ती आई तुला शाप देईल ना, ती आई तुझ्यावर खुश होणार आहे का? नाही होणार खुश. त्यामुळे मला काय वाटतं की माणसाचीच खूप मोठी अडचण आहे. माणूस जर बदलला, माझ्या ह्या 2 वक्त्या आहेत अजून, त्याच्यावर प्लास्टिकवर परत बोलतील त्या. हां, अजून काही प्रश्न आहेत सर? हा प्लास्टिकचा तर सोलापूर महानगरपालिकेचं प्राणी संग्रहालय आहे.
तर या प्राणी संग्रहालयाची मान्यताही रद्द झालेली आहे आणि तिथं निसर्ग मंडळ आहे. तर या निसर्ग मंडळाला आणि आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयाची मान्यता पुन्हा मिळवण्यासाठी तुमच्या या अनुभवाची मदत व्हावी अशी अपेक्षा आम्ही सोलापूर आणि या विद्यार्थ्यांकडून करतोय. आपल्याला यासाठी सरांची मदत हवी आहे की नको आहे? तर कृपया आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की तुमच्या या अनुभवाचा वापर आम्हाला आमच्या सोलापूरच्या प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी व्हावी अशी मी विनंती. मगाशी आयुक्त मॅडमला प्रॉमिस केलेलं आहे. मी इथून जात असताना मी तुम्हाला ज्या ज्या काही मदती लागणार आहेत सगळ्यात पहिलं प्रायोरिटी तुमचंच होतं. प्राणी संग्रहालयाला मदत पाहिजे ती मी 100% करणार आहे. लवकरच तुम्हाला ते प्राणी संग्रहालय चांगल्या कंडिशनमध्ये दिसणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही. मला वाटतं त्याचे डॉक्टरसुद्धा इथं आहेत आपल्याकडं. डॉक्टर आहेत का रे? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. इथं असतील तर त्यांनी म्हणजे लोकांना बघू द्यावं त्यांना. ठीक आहे, हरकत नाही. तुमचा काय प्रश्न? हां, हे डॉक्टर जे आहेत हे प्रमुख आहेत आपल्या प्राणी संग्रहालयाचे. यांना तुम्ही मदत करा रे सगळ्यांनी. सगळे जेवढे आपले जे सोलापूरकर आहेत ना, काय एकटा माणूस काय काय करणार आहे? सगळ्यांनी मिळून यांना मदत होईल आणि आपण हे प्राणी संग्रहालय चांगल्या पद्धतीने करू शकू. सर, सापांविषयक साप म्हटलं तरी आपण थोडं घाबरतो. आता इथं सर्व विद्यार्थी लहान मुलं आहेत. तर आता सध्या पावसाचं सीझन असल्यामुळं जर एखादा साप आला आणि त्याने दंश केलं इन्स्टंट, तर त्यावेळीसाठी उपाययोजनेसाठी थोडं एक कसं करावं? साप चावल्यानंतर काय करायला पाहिजे असं त्यांनी विचारलंय. मी तुम्हाला दाखवतो. राहुल ये रे वर. तुझा काय प्रश्न आहे बाळ? सर, जर प्लास्टिक इतकंच हार्मफुल आहे मग सरकार त्याच्यावर बंदी का घालत नाही? आणि सर, जे कंपनी प्लास्टिक म्हणजे बनवतात ना, त्यांनी पण प्लास्टिक बनवायचं का थांबवत नाही, जे की रिसायकलवरनं त्यांनी परत बनवू शकतात? तर खूप चांगला प्रश्न आहे बरं का. त्या दोघे मग तुला उत्तर देतील, पण तरी सांगतो. तंबाखू खायला बंदी आहे. तंबाखू नाही खाल्ली पाहिजे, सिगरेट नाही पिली पाहिजे, गुटखा नाही खाल्ला पाहिजे. तरी शेतामध्ये तंबाखू कशी लागते रे? सरकारने त्या शेतकऱ्याला त्याला पैसेच नाही दिले पाहिजेत. दुष्काळामध्ये ते अख्खं शेत बुडालं तरी चालेल. तंबाखू काय पिकवतो? खायला प्यायला उगव ना. लहान मुलांचं करिअर चांगलं व्हायला पाहिजे, पण ती तंबाखूमध्ये पैसे जास्त आहेत बरं का. दारूची दुकानं किती आहेत सांग मला. त्याच्यातनं पैसे मिळत असतात, त्याच्यामुळे ते चालू असतात. त्याच्यामुळे हे जे आहे ना, प्लास्टिक तयारच नाही करून द्यायला पाहिजे. अशा कंपन्याच नाही व्हायला पाहिजे. गार्गे मॅडम, तुम्हाला काय वाटतं? अशा कंपन्या व्हायलाच नाही पाहिजेत. त्या कशा होतात? त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. त्याच्या मालकाला अटक करायला पाहिजे आणि त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे. कमीत कमी 140 वर्ष तरी त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे. काय कमी आहे का? अजून काय आहे प्रश्न एखाद दुसरा? मग सर, जे कंपनी म्हणजे प्लास्टिक तयार करतात ना अजून, मग जुन्या प्लास्टिक ओनर्स त्यांनी अजून नवीन का करत? आता हा प्रयत्न ह्या दोघींनी केला आहे बरं का. हा प्रयत्न आम्ही सुद्धा करतो की त्यांना रॉ मटेरियल जेवढं लागतं तुम्ही करू शकता. प्लास्टिकमधनं परत रिसायकल करून त्याचे बॉल्स तयार होतात. त्याच्यानंतर मग आपण वेगवेगळे प्लास्टिकचे चमचे काही ज्या काही वस्तू बनवतो त्याच्यातूनच बनवतो. प्लास्टिक रिसायकल करून होऊ शकतं, पण आता प्लास्टिक मिळत नाही एवढं. मिळालेलं कारण काय माहिती आहे का तुम्ही गार्गे मॅडम, तुम्ही बघितलं आहे की दुधाची पिशवी जर असेल प्लास्टिकची तर ती आपण धुवून कचऱ्यात टाकता का? वापरली दूध पिशवी कापली आपण की ती आपण तशीच टाकतो. त्यात दूध असतं, त्यामध्ये किडे पडलेले असतात. अशा गोष्टी तुम्ही रिसायकल नाही करू शकत, त्याला घाण वास आलेला असतो. असं प्लास्टिक खूप वाया चाललेलं आहे. जे चांगलं प्लास्टिक रिसायकल करतात ना, पाण्याच्या बाटल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे टाकल्या, पण खाद्यपदार्थामध्ये खूप सडलेलं असतं ते सगळं. तर अशा वेळेला लोक नाही हात लावत. पण तरीही तू म्हटली तसा हा प्रयत्न करायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट काचा रिसायकल होता तो. काचेच्या बाटलीतनं तो काचा तो परत दुसरी तयार होते बाटली त्याच्यातून. प्लास्टिकमधनं दुसरं प्लास्टिक तयार होतं, लोखंडातनं दुसरं लोखंड तयार होतं. हे लक्षात घ्या ना. पण ह्यांना करायचं नाही आहे.
की त्याच्यामध्ये कष्ट जास्त आहेत, मॅनपॉवर जास्त आहेत, इझी मनी नाही, पैसे जास्त पाहिजेत, कमी कष्टामध्ये पैसे पाहिजेत आपल्याला, म्हणून नाही होत. सर, या मुलीने प्रश्न विचारला. मला फक्त सगळ्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आता विनंती करायची आहे. सरांचं प्लास्टिक रिसायकलिंगवरती एवढं चांगलं लेक्चर झालं आहे, तर आजपासून प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या घरच्यांना पण सांगायचं, जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजीबरोबर, मिरच्यांबरोबर, गाजरा पिशवी नाही आणायची. तुम्ही जर मागणीच नाही केली तर प्लास्टिकचा पुरवठा नाही होणार ना, बरोबर ना, विक्री कमी होईल. तर प्लास्टिकच्या पिशव्या बंद करायच्या. कोणी जर डेअरीतून दूध आणत असेल तर घरातून किटली घेऊन जायची. प्रत्येक गोष्टीला घरातून पिशवी किंवा भांडं घेऊन जायचं. प्लास्टिकचा वापर आपोआप कमी होईल. आणि शाळांनी पण हा टास्क आपल्या विद्यार्थ्यांना द्यावा, ही मी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विनंती करते. धन्यवाद. भगत मॅडम, महानगरपालिकेचा स्टाफ किती आहे? 4000 आहेत सर. 4000 लोक आहे. तुम्ही मला आता प्रॉमिस करा सगळ्यांच्या समोर, एका महिन्याच्या आत 4000 कापडी पिशव्या तुम्ही तुमच्या स्टाफला डिस्ट्रीब्यूट कराल म्हणून. करताय? पत्रकार असतील तर बातमी आहे तुमच्यासाठी. 4000 पिशव्या सगळ्यांना द्यायच्या आणि सगळ्यांना सांगायचं, बाबा रे प्लास्टिकची पिशवी नको, नाही वापरायची, आपल्याला कापडीच वापरायची. सर, आपल्याकडे सहाय्यक आयुक्त आहेत शशिकांत भोसले सर, जे घनकचरा विभाग बघतात, आणि मी आमच्या घनकचरा विभागाच्या वतीने प्रॉमिस करते. हो, बोललात तुम्ही. करू सर. पत्रकारांना सांगा भोसले साहेबांचं नाव मोठं करा. याच्यामध्ये ॲड करायचं सर, मागच्या वर्षी शिवशंकर सर असतानाच आपण तो उपक्रम केलेला आहे. आम्ही तो उपक्रम राबवला, कारण शहरातलं बचत गटाचं जो विभाग आहे माझ्याकडे आहे, आमच्या बचत गटांच्या मार्फत आम्ही ते शिवून वाटपी केलेलं आहे सर याच्यामध्ये. हां, फक्त तर अशा तऱ्हेने मला 15 मिनटं बोलायला सांगितलं, अर्धा तास, पाऊण तास. शेवटी मारुतीच्या शिफ्टीसारखे थांबायलाच तयार नाही. पण मला वाटतं आता स्नेक बाईटचा मला वाटतं प्रश्न होता, मी थोडक्यात घेतो. ये इकडे बाळ, तो उभं राहा. समजा साप तुमच्या हाताला चावलाय, काढ बरं. नाही, टोर्निकेट नको घेऊ, टोर्निकेट नको घेऊ. साप हाताला कुठेही चावला असेल, क्रेप बँडेज माहिती आहे तुम्हाला? हा, पाय मुरगळल्यानंतर नाही का डॉक्टरला बांधतात ते? हा, नाही, त्यांचा वेळ कमी नाही. लेक्चर बरं का, काय होईल माहिती आहे का, ते पुढच्यांचे लेक्चर फार आहे. 1:30 वाजता आहे सर, तुम्ही चालू द्या. माझं म्हणजे मी 3 वाजता बोलू? 1:30 वाजता. मला वाटलं झालं आता कल्याण माझं. अहो, पाणी पण नाही दिलं हो मला तुम्ही. बरं ठीक आहे. नाही, गंमत केली हा तुम्ही, फार सिरियसली घेऊ नका. बरं ठीक आहे. साप हाताला चावल्यानंतर क्रेप बँडेज बांधायचे. समजा इथं जर साप चावला असेल, जास्तीत जास्त पुढच्या बाजूला चावतो आपण. हात कशालाही हात काढायला गेलो, सरपण गोळा करायला लागलो तर हाताला साप चावला जातो. अशा वेळेला काय करायचं की इथून क्रेप बँडेज बांधायचं वरपर्यंत. नंतर एक काडी टाकायची, लाकडाची काडी, पट्टी, किंवा स्ट्रेट पाहिजे, पट्टी पाहिजे, गोल नाही पाहिजे. फुटपट्टी असेल तर जास्त चांगली, अशी वरपासून खालपर्यंत लागायची. त्याच्यावरनं तो क्रेप बँडेज परत खालपर्यंत आणायचा. आणि इथं जो काही साप चावलेला आहे तिथं स्केच पेननी गोल करायचा आणि क्रॉस करायचा. डॉक्टरला समजते इथं बाईट आहे. आणि हा जो हात आहे, हा हात हृदयाच्या पातळीच्या खाली. कधी वर कोण बोललं रे? कोण बोललं? आता कोण हात नाही वर करणार अंधारामध्ये लगेच. तर हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवला पाहिजे. हा, त्याला हालचाल करून द्यायची नाही. त्यासाठी काय करता येईल, त्याला हे बटन काढायचं, हात असा ठेवलाय त्याने, आणि असंच त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं. पायाला जर साप कुठं चावला तर हे लक्षात घ्या तुम्ही, पायाला परत
बांधायचं, इकडं परत त्याला पट्टी बांधायची. तो जो जॉईंट आहे तो फोल्ड व्हायला नाही पाहिजे. तो सारखा हलून हलून काय होतं, रक्ताभिसरण वाढेल त्याचं आणि ते रक्त तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात जाईल. तर अशा तऱ्हेने हे सगळं झाल्यानंतर समजा यदा कदाचित साप जर तोंडाला कुठेही चावला तर ती जी पट्टी आहे ती इथं गळ्याला बांधू नका. नाही तर सर्पदंशाने हा माणूस मारणारच नाही, त्या पट्टीनेच जाईल तो. तर अशा तऱ्हेचा हा पेशंट याला चालवून द्यायचं नाही. याला पाठीवर घेऊन जा, एकटाच असेल तर, दोघं असेल तर खुर्चीवर बसून नेता येईल, स्ट्रेचर असेल तर स्ट्रेचरवर नेता येईल. स्ट्रेचर नसेल तर तुम्ही जे जॅकेट वापरता ना ते जॅकेट रिव्हर्स करायचं, उलटं करायचं, त्यातनं 2 बांबू टाकायच्या आणि 2 किंवा 3 जॅकेट एकमेकाला लावली तर त्याचं सुद्धा स्ट्रेचर होतं. मला वेळ कमी आहे, नाही तर मी प्रॅक्टिकलसुद्धा दाखवलं असतं. तर अशा प्रकारचे स्ट्रेचर आपण करू शकतो, होममेड स्ट्रेचर करू शकतो आणि त्या पेशंटला सरकारी दवाखान्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. साप मंत्राने उतरतो का नाही? हां, मी उतरवला होता एकदा. भोसले अरे थांब थांब, अजून 1:30 वाजायचे, थांब जरा. भोसले साहेब तुम्ही नाही म्हटलात, नाही म्हटलात, हो म्हटलं. एक दिवशी मी मंत्र्यांनी साप उतरवला होता बरं का राहुल, लक्षात ठेव. एका गावामध्ये काम करत असताना आम्ही चहा पीत बसलो होतो एका झोपडीवाजा कॅन्टीनमध्ये आणि एक 50-60 वर्षाची म्हातारी आरडाओरडा करत होती जोरजोरात. ते साप चावला बोलत नाही, खेडेगावामध्ये पान लागलं म्हणतात, पान लागलं पान लागलं. आणि आम्ही चहा पिता पिता बघितलं, अरे आपला विषय हा. म्हणून आम्ही गेलो तिथं. काय झालं म्हटलं आजी? नाही म्हणे पान लागलं. बरं ठीक आहे म्हटलं. कसा होता साप, कुठल्या रंगाचा होता? हे काय म्हणलं मारून आणलाय. त्या सागवानाच्या एका पानामध्ये लपेटून नेला होता. तो उघडून बघितला आम्ही, बघितलं तर हरणटोळ होती. मी तिला सांगितलं की बिनविषारी तसं काय होणार नाही, तुला काय समजतंय म्हणे, मला जगायचं आहे अजून. आणि लागली जोरजोरात ओरडायला. आणि ती माथेरानवरनं नेरळ 7 किलोमीटर आहे, 7 किलोमीटर हे पाठीवर नेणार होते. आणि त्याच्यानंतर नेरळमध्ये लोकलमध्ये बसून 20 किलोमीटर लांब कर्जतला घेऊन जाणार होते. मी म्हणलं थांब, मला मंत्र येतो. मी आतमध्ये गेलो, पाणी घेतलं. तुम्ही शिक्षक आहात का? पाण्यामध्ये मी डेटॉल टाकल्यानंतर काय होईल रंग त्याचा? पांढरा होतो, दुधासारखा होतो तो. ते दूध दाखवलं मी आणि त्याच्यामध्ये मंत्र म्हटल्यासारखं एक काडी घेतली. ते मिक्स व्हायला पाहिजे ना पाण्यात. 5 वेळाला असं केलं, 5 वेळाला असं केलं, तिच्या अंगावर शिंपडलं, त्या जखमीवर टाकलं, सगळं काय केलं. आणि म्हातारीला सांगितलं एक काम कर, समोरचं झाड कुठलं, मलाही ओळखू येत नव्हतं. तिने सांगितलं पांघरा आहे. म्हटलं पांघऱ्यापर्यंत जायचं, तिथपर्यंत जाऊन 5 प्रदक्षिणा मारायच्या आणि पळत माझ्याकडे यायचं. ती 60 वर्षाची म्हातारी लहान पोरासारखी पळत पळत माझ्याकडे आले. म्हटलं आता 5 वेळा पाय आपटला. म्हटलं झाली तो बरी, कसं वाटतंय? बोलली झाली. भोसले साहेब मंत्राने मी ते काय केली होती त्यावेळेला सायकॉलॉजिकली मी सायकॉलॉजी वापरली की आपण जर असं नाही केलं तर फार कष्ट होतील लोकांना, एवढ्या लांब तिला घेऊन जायला लागणार होतं. ह्या क्वचित घटना मंत्राने साप विषय कधीही तुम्ही करू शकत नाही ट्रीटमेंट. तुमचा काय आहे सर प्रश्न? माझे नाव अक्षरा नवनाथ गैडे. माझा असा प्रश्न आहे की जर आपल्या घरी साप निघाला आणि तो लपून बसला तर ते रॉकेलच्या वासाने बाहेर येते हे खरं आहे का? कुठलाही पेट्रोकेमिकल जे काही रसायनं आहेत ते रसायन कुठल्याही प्राण्याला आवडत नसतं. त्याचे जे त्याच्या ज्या वाफा असतात, वाफेमुळे तुम्ही स्वतः पण जर एखाद्या मोठ्या गोडाऊनमध्ये जर गेला असेल आणि त्याच्यामध्ये जर रॉकेल वगैरे स्टोअर केलेलं असेल, तुम्हाला तो वास सहन नाही होत. तसंच बारीकशा बिळामध्ये ज्यावेळेस तुम्ही रॉकेल टाकले जातं ना त्यावेळेला त्या वासाने त्यालाही गुदमरायला होतं थोडं.
जर त्या बिळाला दुसरीकडनं जर वाट असेल तर तो निघून जाईल तिथून, पण जर ते बिळ जर लॉक झालेलं असेल तर तो गुदमरण्याची शक्यता असते, त्याला तो वास आवडत नाही आणि तो बिळातनं बाहेर पडेल आणि निघून जाईल तो. माझं नाव पार्थ बनगुल. तुम्ही सांगितलं की साप चावलं की हाताला पट्टी बांधायची, तर ते विष पसरतंय शरीरात पण हळूहळू पसरत आहे. मग त्या विषेमुळे आपला ज्या भागेपासून पट्टी बांधलो त्या खालचा भाग ते खराब होऊ शकणार नाही का? हे बघ, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडं शरीरामध्ये इथं 2 हाडं असतात, का इथं 2 असतात? नाही माहिती, शिकलाच नाही. इथं एक सिंगल असतं आणि इथं 2 असतात. लक्षात येत आहे का? त्यामुळे इथं काय प्रश्न विचारला? म्हणजे ते बाईट झाल्यानंतर गँग्रीन वगैरे होऊ शकते. गँग्रीन, हां हां. तर आता मी ज्या वेळेला पट्टी बांधायची त्याला क्रेप बँडेज म्हणजे त्याला जे काही काय म्हणतात त्याला इलॅस्टिक असतं आतमध्ये, त्याच्यामुळे त्याला करकचून बांधता येत नाही तुम्हाला. पण इथं सिंगल बोनवर तुम्ही जर एखादी रस्सी वगैरे बांधली, रुमाल बांधला आणि करकचून बांधला तर शरीरातला जो रक्तप्रवाह आहे तो इथं तुम्ही बंद करणार आहात. इथं 2 बोनच्या मधनं सगळं जात असतं, पण इथं सिंगल बोनला ते बंद होतं आणि पुढच्या अवयवाला रक्तप्रवाह मिळत नाही आणि बोटाच्या टोकापासून, बोटाची टोकं नखं जी असतात ती काळी पडायला लागतात, त्याला ममिफिकेशन म्हणतात. गँग्रीन सेट व्हायला सुरुवात होती आणि तिकडून तो गँग्रीन सेट होत 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 मागं येतो. जिथं तुम्ही रुमाल बांधलेला आहे, दोरी बांधलेली आहे, नाडी बांधलेली आहे, तिथपर्यंत तो काळा काळा पडत इथपर्यंत आणतो आणि शेवटी तुम्हाला या इथं गिलोटीन ॲम्प्युटेशन करून हा हात काढून टाकावा लागतो. तर अशा पद्धतीचं तुम्ही प्राथमिक उपचार चांगल्या पद्धतीचे करा, चुकीच्या करू नका. ठीक आहे, विषारी साप चावला आपल्याला तर आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांनी आपल्याला सलाईनच्या माध्यमातून पाणी चढवतो, तर का भरपूर प्रमाणात चढवतो तो? पाणी चढतो म्हणजे सलाईन लावतात, भरपूर लावतात. त्याला हे माहित नाही की अँटीवेनम नाही, आता तुम्ही जे म्हटलं ना सलाईन दिलं जातं, साप चावल्यानंतरचे प्रतिसर्पाचं जे विष असतं ते सलाईनच्या बाटलीमध्ये इंजेक्ट केलेलं असतं आणि ते हळूहळू तुमच्या शरीरात गेलेलं असतं, हे लक्षात ठेवा. नुसतं सलाईन नाही चढवत तर त्याच्यामधनं सगळे अँटीडोट वगैरे गेलेले असतात. प्रतिसर्प विषामध्ये हॉर्स म्हणजे घोड्याच्या रक्तापासून तयार केलेलं असतं, तर त्या सिरमचा तुम्हाला खूप त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला इतर सप्लिमेंटरी जे काही मेडिसिन्स असतात ते सुद्धा सलाईनच्या थ्रू दिलेले असतात. आपल्याला चावलेला साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे कसं ओळखायचं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर सगळ्यात इमिजिएटली रिॲक्शन येतात की सगळ्यात पहिलं म्हणजे एखादा गॅस असतो ना, गॅसचा असतो ते निळी ज्योत असते बघ, त्याच्यावर जर तू हात ठेवला तर तुला चटका बसतो आणि तू पटकन बाहेर काढतो. तसं शरीर चटका बसल्यासारखं ते गरम व्हायला लागतं. आलं ना लक्षात? तुला खूप आग व्हायला लागते, बर्निंग म्हणजे इतकी आग होते की अनबेरेबल होत जाते ती, आणि मग शेवटी तुम्ही आरडाओरडा करायला सुरुवात करता. त्याच्यानंतर सूज यायला लागते, जिथं साप चावला तिथंच सूज यायला लागते आणि तिथंच नाही येत, हळूहळू अख्ख्या अवयवाला ती सूज पसरवायला सुरुवात जाते आणि तो अवयवसुद्धा खूप मोठा फुगतो. बऱ्याच वेळेला माझ्या बाबतीत मी असं बघितलेलं आहे की कित्येक वेळेला व्हायपर घोणसारखा साप चावलाय आणि हा शोल्डर जो आहे तो कानाच्या वरती गेलेला आहे. एवढं पाण्यात बॉडीतलं पाणी सेपरेट झालेलं आहे, हे बघितलेलं आहे आम्ही. अजून काय प्रश्न आहे? नमस्ते, माझं नाव पृथ्वीराज सुरेश कांबळे, शाळेचं नाव सोमप्पा प्रशाला क्रमांक 1 कॅम्प सोलापूर. माझा प्रश्न असा आहे की साप कातडी सोडतो व का सोडतो? साप कातडी सोडल्यावर त्याचा वेग वाढतो, असं का? हे बरोबर आहे का? वेग वाढतो म्हणजे नवीन जन्म होतो. ओके. प्रत्येक साप जो आहे तो कातडी नाही म्हणायचं, कातडी म्हणजे स्किन झालं, पण कात काढत असतो. कात म्हणजे हे त्याच्यावरचा एक सुपरफिशियल एक लेअर आहे. आपल्याला जशी नखं आणि केस वाढतात ना तशाच प्रकारची ती कात असते अंगावर.
त्याला घाम येत नसतो, धर्मग्रंथी कुठल्याही नसतात. त्याच्यामुळे ह्या सगळे जे वेस्टेजेस जे आहे ते साप कातीच्या स्वरूपामध्ये दर 2 महिन्यांनी एकदा काढतच असतो. एकदा काढल्यानंतर कात तयार होत असताना त्याचे डोळे पांढरे होतात, त्याला दिसत नाही आणि तो एकाच जागी बसून राहतो. कात काढल्यानंतर त्याला सगळं दिसायला लागतं आणि तो खूप ॲक्टिव्ह होतो. त्याच्यामुळे असं वाटतं की साप कात काढल्यानंतर जवान झाला आहे परत आणि परत तो लढायला सुरुवात झाली. असं काही होत नसतं. दर 2 महिन्यांनी ही प्रथा चालूच असते. दर 2 महिने नवीन कात येत असते आणि अशा प्रकारे हे साप जगत असतात. ठीक आहे, चला, थँक्यू व्हेरी मच. काही हां सर, तुम्ही सोलापुरामध्ये हा विक्रम केला होता ना सापांबरोबर राहण्याचा, सोलापूरमध्ये, सोलापूर या शहरामध्ये कुठे तुमचा प्रयोग झाला होता तो, असं त्यांचं म्हणणं आहे. सोलापुरात झाला होता की 72 तासांचा? पुण्यात सोलापूरमध्ये तुम्ही केला होता असं मला आठवतं सर, हरिभाई मैदानावरती. तो प्रयोग नव्हता. नाही, प्रयोग नाही, ते एक्झिबिशन होतं. एक्झिबिशन. मला वाटतं इथंच कुठेतरी ग्राउंड काहीतरी मागे हरिभाई मी पाहिलेलं आहे ते, म्हणून मी हा तिथं आलो होतो. पण त्याला किती वर्ष झाली साहेब? सर तेच सांगा मला, म्हणजे आठवत नाहीये. जास्त झाली. नाही मी हा, आणि ते पाहणारा मी भाग्यवान आहे. मी या सगळ्या या उपस्थितांमध्ये अजून जिवंत असल्यामुळे तुम्ही जास्त भाग्यवान आहात. चला, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. भगत मॅडम थँक्यू. सोलापूर नगरपालिका, सगळे सोलापूरकरांचे मी आभार मानतोय. धन्यवाद. जसं आम्हाला आतापर्यंत मदत केलेली, मी तुम्हाला 100% मदत करणार आहे. दुसरं सत्र लगेच सुरू होतंय. कुणीही जागेवर उठू नका कृपया, सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. मगाशी एका विद्यार्थीने प्रश्न विचारला होता की प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये काय अडचणी येतात. गेल्या 35 वर्षापासून मी प्लास्टिक रिसायकलिंगचं काम करतोय. तर प्लास्टिकमध्ये एकूण एकच प्रकारचं प्लास्टिक असतं असं नसतं, तर त्याच्यामध्ये एकूण 72 प्रकारचे प्लास्टिक आहेत. प्रत्येकाचे गुणधर्मसुद्धा वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे मेल्टिंग टेम्परेचरसुद्धा वेगवेगळं आहे, प्रोसेसिंग टेम्परेचर वेगळं आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीजसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळं काय होतं की आम्हाला रिसायकलिंग करताना त्याचं सॅग्रिगेशन करावं लागतं. उदाहरणार्थ आपण बॉटल जी असते आपली प्लास्टिकची बॉटल, ती पेट मटेरियलपासून केलेली असते आणि त्याचा वरचा जो कॅप आहे तो PP म्हणजे पॉलिप्रॉपिलिन या मटेरियलपासून केलेला असतो किंवा HDP हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन या मटेरियलपासून ते केलेलं असतं. पण दोघांचं प्रोसेसिंग सिस्टम आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि पुन्हा त्याचा जो टेम्परेचर आहे त्याचासुद्धा वेगळा आहे. दोन्ही मिक्स करून जर आम्हाला जर रिसायकल करायचं असेल तर ते फार अडचणीत येतं. म्हणून त्याचं सेग्रिगेशन फार महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याकडे दुधाच्या पिशव्या या LLDP मटेरियलपासून केलेल्या असतात, प्लॅस्टिकच्या बॉटल ह्या पेट मटेरियलपासून केलेल्या असतात, बाकीच्या बादले जे असतात ते पॉलिप्रॉपिलिन मटेरियलपासून केलेलं असतं आणि फोन किंवा जे असतात ते ABS मटेरियलपासून केलेलं असतं. PVC, ABS, ॲक्रेलिन, पॉलिस्ट्रीन, पुन्हा HDP हाय डेन्सिटी पॉलिथिलीन, लो डेन्सिटी पॉलिथिलीन, LLDP अशा अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये प्लॅस्टिकमध्ये व्हरायटीज आहेत. त्याच्यामुळं त्याचं किमान सॅग्रिगेशन तर आपण जर स्वतः जर केलं तर ते आम्हाला रिसायकलिंग करायला फार सोपं असतं. जर आणखीन याच्यामध्ये काही जर कोणाला जर माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर आहे 9822038494. गेल्या 40 वर्षापासून मी प्लास्टिक रिसायकलिंगचाच काम करतो मी. आणि आता ह्या आपल्या याच्यामध्ये नर्सरी तिथं जिथे एक्झिबिशन आहे, प्रदर्शन आहे, त्या ठिकाणी प्लास्टिक रिसायकलिंगपासून केलेलं ट्री गार्ड बनवलेलं आहे आम्ही आणि त्याच्यापासून आम्ही पाईपसुद्धा बनवतो आहे. ॲग्रिकल्चरल पाईप बनवतो आहे. आता सध्या ते ड्रेनेजचं पाईप बनवतो आहे. प्लास्टिकपासून अनेक प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल आम्ही बनवतो. प्लास्टिकची सुतळी, प्लास्टिकची पट्टी वगैरे अशा प्रकारचे आम्ही प्रॉडक्ट बनवतो आहे. MIDCमध्ये आमचं युनिट आहे उडता प्लास्टिक्स म्हणून. नेटवरती तुम्ही उडता प्लास्टिक्स जरी मारलं तर तुम्हाला आमचा ॲड्रेस वगैरे मिळेल. आणि माझा नंबर पुन्हा एकदा मी सांगतो 9822038494. प्लास्टिकच्या बाबतीत जर कोणाला काही जर शंका असेल तर ते मला तुम्ही विचारू शकता. प्रत्यक्ष तुम्ही फोनवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.